चलो पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आजचं आणि तुमचं वेलकम मित्रांनो आजच्या मीटिंगमध्ये. आजच्या मीटिंगचा पहिला टॉपिक आहे की काही सोना प्रोडक्ट कोणाला सेल केलं पाहिजे आणि कसं सेल केलं पाहिजे. तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला, पहिला टॉपिक जो आपला आहे अकाई सोना प्रोडक्ट, मी सांगेल तुम्हाला हेल्दी लोकांमध्ये जास्तीत जास्त जा. हेल्दी लोकांमध्ये जा. अनहेल्दी लोक मित्रांनो, आजारी पेशंट आहेच मार्केटला, पण हेल्दी लोक हे सगळ्यात मोठं मार्केट आहे. भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे. 150 कोटी आणि 150 कोटीमध्ये आज एक सेन्ससचा एक रिपोर्ट सांगतो की जवळजवळ 100 कोटी लोक हे आज अनहेल्दी आहेत. पण त्यांना वाटतं आम्ही आजारी नाहीयेत, त्यांचा हा गैरसमज आहे. पण हे मार्केट जर आपण बघितलं तर किती मोठं मार्केट आहे, विचार करा बरं. तर ह्या मार्केटमध्ये आपल्याला कसं जाता येईल याच्यासाठी मित्रांनो आपण डोकं लावलं पाहिजे. आणि हे खूप मोठं मार्केट आहे, या मार्केटमध्ये जाऊन आपण प्रोडक्ट सेल केले पाहिजे. तर त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे आयडिया आहेत, पण सगळ्यात बेसिक मी तुम्हाला काल स्टेप सांगितल्या होत्या. ते म्हणजे पहिलं काय, डेमो किट तुमच्याकडे असावं. तुमच्याकडे हे बुक असावं, हेल्थ अवेअरनेसचं बुक प्रेझेंटेशन. आणि तुमच्याकडे काय असावं, एक हा बॅच, एक आयडी कार्ड असावा तुमच्या गळ्यामध्ये हे. आणि तुमच्याकडे हा आस्क मीचा बॅच असावा. तर हे जर असेल तर तुम्ही याच्यासाठी बेस्टरित्या काय करू शकता, प्रोडक्ट सेल करू शकता. या आयडी कार्ड बद्दल तुम्हाला मी गुड न्यूज देईल. लवकरच 1 ते 5 तारखेच्या दरम्यान सनेजच्या तुम्हाला वेबसाईट वरती शॉपिंगमध्ये तुम्हाला आयडी कार्ड अवेलेबल मिळतील. येस ते सर. तुम्ही परचेस करू शकता. ओके. फक्त याच्यामध्ये आतलं तुमच्या आयडी वरून प्रिंट काढायचं आणि ते टाकायचं. तुम्हाला हे पूर्ण बॉडी आणि हे तुम्हाला शॉपीवरती अवेलेबल मिळेल विकायला, विकत. येस किती लोकांना वाटतं गुड न्यूज सर खतरनाक? सर, खूपच हे छान. सहित सगळे फक्त करायचंय काय, प्रिंट आउट मारायची, तुमचा आयडी ओपन येस करायचा, येस तुमच्या आयडी मध्ये ऑफिशियल मध्ये जायचं. त्याच्यामध्ये एक आयडी कार्ड ऑप्शन येतं, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर मधून तुम्हाला आयडी कार्ड मिळेल प्रिंट करून. ते कार्ड करायचं, एखाद्या कुठंतरी फोटो स्टुडिओ मध्ये जायचं किंवा एखाद्या झेरॉक्स वाल्याकडे जायचं, त्याला माहिती कलर जाड फोटो प्रिंट वरती काय करून दे, प्रिंट मारून दे. हे बस खोलायचं आणि याच्यात टाकायचं आणि तुमचं सुरू आयडी कार्ड. ऑफिशियली कंपनी तुम्हाला द्यायला तयार आहे. बघा, आम्ही खूप नवीन आयडिया लावतोय, तुम्हाला सोपं करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण आता एवढे जर कष्ट नाही घेतले तर मग मला वाटतं मित्रांनो काहीच होणार नाही. बरोबर ना? आम्ही तुमच्या हातात आणून देणार नाहीये, तुम्हाला यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागेल. तर चलो, त्याचबरोबर जर बघितलं तर आता मित्रांनो मार्केटमध्ये ओळखीचे तर लोक आहेच आपले, पण जर पाहिलं तर ओळखीचे लोक किती असतात, 3 टाईपचे लोक असतात. एक असतात हॉट कॅटेगरी. हॉट म्हणजे काय, ते रोजच्या ओळखीतले आहेत. एक असते वार्म कॅटेगरी. वार्म काय, ओळखीचे आहेत पण जास्त संपर्कात नाहीयेत, त्याला वार्म म्हणतात. आणि एक असते कोल्ड कॅटेगरी. कोल्ड म्हणजे काय, ते ओळखीचे पण नाहीत, ते अनोळखी आहेत. तर आपल्याकडे जर पाहिलं तर सगळ्यात कमी डेटा असतो हॉट कॅटेगरीचा. आणि त्यानंतर 2 नंबरचा डेटा असतो वार्म कॅटेगरीचा. आणि कोल्ड कॅटेगरी असंख्य 150 कोटी लोक आहेत जे आपल्याला ओळखत नाहीत, आपण त्याला ओळखत नाहीत. मग जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला अनोळखी वार्म आणि कोल्ड कॅटेगरीत पण घुसता आलं पाहिजे, यांच्याशी पण बोलता आलं पाहिजे. मग ही जे कोल्ड कॅटेगरी आहे, हे कोल्ड कॅटेगरी तुम्हाला, वार्म आणि कोल्ड कॅटेगरी तुम्हाला अट्रॅक्ट कशी होईल, काय केलं ते अट्रॅक्ट होतील? तर एक असतं बघा अप्रोच आणि एक असतो अट्रॅक्ट. अप्रोच म्हणजे काय, जे हॉट कॅटेगरी असते यांना अजून आपण स्वतःहून बोलणे, यांच्याशी डिस्कशन करणे, याला म्हणतो आपण अप्रोच. मग हॉट कॅटेगरी लोक अप्रोच करतात आणि वार्म कॅटेगरीला आणि कोल्ड कॅटेगरीला आपल्याला अट्रॅक्ट करावं लागतं. मग वार्म कॅटेगरी जे आहे, वार्म म्हणजे काय, ओळखीचे आहेत पण जास्त संपर्कात नाहीयेत. फॉर एक्झाम्पल, तुमचा स्टेटस तुम्ही ठेवताय, स्टेटस तुम्ही ठेवल्यानंतर तुमचे 300-400 लोक स्टेटस बघतात, पण त्यातले रोजच्या संपर्कात फक्त 25-30 लोक असतात. बाकीचे बाबा आदमच्या काळामध्ये, भूतकाळामध्ये एकाकडे नंबर गेला होता, शेअर झाला होता, तेव्हा ते फक्त तुम्हाला ओळखतात पण जास्त संपर्क नाहीये. मग अशा लोकांना तुम्ही अट्रॅक्ट कसं करू शकता? तर याच्यावरती जर तुम्हाला आयडिया कळाला, तुम्ही खूप मोठा बिझनेस करू शकता. तर मी पहिले सांगाल तुम्हाला वारन कॅटेगरी. तर वारन कॅटेगरीला तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी मी एक जबरदस्त तुम्हाला गुड न्यूज देतोय. मी तुम्हाला ते आता ग्रुपला पण शेअर करेल. तर बघा, तुम्हाला मी एक काही हे देतोय, काय काही तुम्हाला मी कटआउट पाठवणार आहे, आता काही पोस्टर पाठवणार आहे. तुम्हाला करायचंय काय, हे पोस्टर काय करायचंय, तुम्हाला स्टेटसला ठेवायचंय आणि याच्यानंतर तुम्हाला 1-2 रिझल्ट ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, पहिलं पोस्टर काय बघा बरं, थकवा, अशक्तपणा. थकवा, अशक्तपणा किंवा इम्युनिटीने त्रस्त आहात, कमी इम्युनिटीने त्रस्त आहात, आम्ही मदत करू. 100% नैसर्गिक, सुरक्षित, भरपूर लोकांना उत्तम रिझल्ट्स, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध. इच्छुक असाल तर हेल्थ असा मेसेज करा. तुमचे आरोग्य तुमच्या हातात. Yes. याच्यामध्ये प्रोडक्ट बिडक्ट काही सांगितलेलं नाहीये.
ही पहिला हा फोटो पहिला स्टेटसला ठेवायचा. या कॉन्टॅक्ट मध्ये खाली तुमचा नंबर टाका, तुमचं नाव टाका, अमोल पारख, मोबाईल नंबर काय असेल तो 9657 तुमचा नंबर टाका, छाया पदाले तुमचा नंबर टाका कॉन्टॅक्ट मध्ये, आणि पहिलं हे स्टेटसला ठेवा. आणि याच्यानंतर 2 रिझल्ट ठेवा, कुठले पण इम्युनिटी असे रिझल्ट जे लोक म्हणले मला थकवा येत होता, मला अशक्तपणा होता, मी सनेचं हे प्रोडक्ट घेतलं आणि माझी इम्युनिटी बूस्ट झाली. मग तुम्हाला लोक विचारते मला पण पाहिजे, म्हणजे पहिला हा पोस्ट, नंतर ही त्या रिझल्ट, किंवा नुसतं हे जरी ठेवलं तरी पुष्कळ आहे. क्लिअर सगळ्यांना? येस सर. त्यानंतर दुसरं काय, अजून तुम्हाला मी पोस्ट दाखवतो. मी तुम्हाला आता देतो या, फक्त या इम्युनिटी बुस्टच्या दिला, अजून मी अशा वेगळ्या खूप देणार तुम्हाला. काय, रोज जेवताय, पण शरीराला योग्य पोषण मिळतंय का, सारखा थकवा वाटतोय, वारंवार आजारी पडताय, काही कारण नसताना ताणतणाव, याचे कारण आहे आपण अन्न खातोय पण पोषण नाही. म्हणून दररोज शरीराला पोषण देणे आवश्यक आहे. दररोज हेल्थ सप्लिमेंट घ्या, शरीरातील पोषण ताणाची कमतरता भरून काढा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा, पचन, एनर्जी आणि मेंटल क्लिअरिटी वाढवा. आरोग्य हा पर्याय नाही, प्राथमिकता आहे. हेल्थ असा मेसेज करा, खाली कॉन्टॅक्ट मध्ये काय करा, तुमचा नंबर टाका. येस. ओके. नेक्स्ट आहे पोस्ट, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही, मी तुम्हाला ग्रुपला चांगल्या क्वालिटी, हाय क्वालिटी मध्ये पाठवतो, HD क्वालिटी. त्यानंतर जर येस बघितलं सर, येस. तर केमिकल खाल्लं की शरीर थकलंय, पण कोणाचा दोष, आपल्या शरीरात दररोज विष साठतंय. रोज खाना Yes. दिसतं चविष्ट, पण तेच शरीरात ते शरीरात हळूहळू विष सोडतंय. वीज सोडतं. ओके. ही Yes. पोस्ट तुम्हाला मिळेल, थोडंसं ते फोटो डिस्टर्ब आहे, खराब आहे, तुम्हाला चांगला फोटो मिळेल. ओके. येस सर. त्यानंतर तिसरं हा बघा, सतत थकवा, अशक्तपणा, वारंवार आजारपण, शरीर सांगतंय त्याला हवा आहे सपोर्ट. याच्यामध्ये प्रोडक्ट बिडक्ट कुठंच केलेलं नाही आपण, लोक कन्फ्युज ठेवलेत. लोक कन्फ्युज ठेवले तर तुम्हाला कॉल करून विचारतील ना नेमकं काय. तुम्ही नेमकं काय? फोटोतच क्लिअरिटी दिली तर तुम्हाला कशाला फोन करून विचारतील. त्यामुळं Yes, sir, yes. confusion पण क्रिएट झाला पाहिजे. तुम्ही म्हणजे नेमकं काय म्हणलं की आपला डोंबाराचा खेळ सुरू ना, बरोबर ना. Yes, sir. त्यासाठी आपल्याला Yes, हे sir. पोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जर बघितलं तर अजून एक पोस्ट बघा, शाळेत ABCD शिकलात, पण आपल्या शाळेत एबीसीडी शिकलात, पण आपल्या शरीराची एबीसीडी जाणून घेऊ इच्छिता का. आपल्या शरीराची एबीसीडी चांगली ठेवून आजारापासून लांब राहण्यासाठी नैसर्गिकरित्या व आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू. हेल्थ इज वेल्थ, खाली कॉन्टॅक्ट नंबर. ओके. हे झाले स्क्रिप्ट तुम्हाला जबरदस्त लेवलला हे करण्यासाठी. किती लोकांना वाटतं सर फायदा होईल? येस सर. बरोबर. तर मित्रांनो, Yes, sir. जबरदस्त. बघा, आज तुम्ही प्रोडक्ट सेलला गेला असाल पण तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट आले असतील. तर बघा, एक लॉ ऑफ रेशो असतो, लॉ ऑफ ऍव्हरेज असतं. प्रोडक्ट सेलिंग मध्ये एखादा बिगिनर व्यक्ती, एक नवीन व्यक्ती, नवीन डिस्ट्रीब्युटर आहे आणि तो पहिल्यांदा जर प्रोडक्ट सेल करायला गेला तर त्याला रिझल्ट 10 ते 20% येतात. किती टक्के येतात? 10 ते 20%. म्हणजे 10 लोकांना प्रोडक्ट सांगितल्यानंतर फक्त 1 किंवा 2 लोक तुमचे प्रोडक्ट घेणार आहेत. पण काही लोक फक्त एकाच माणसाकडे जातात आणि एक नाही म्हणला का कॉमात जातात. त्यानंतर सर लोक नाही, अरे लोक म्हणजे काय, तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचले. कारण तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला 10तून 2 लोक किंवा एक माणूस येस म्हणणार आहे. जेव्हा तुम्ही अनुभवी होता, तुम्ही प्रॅक्टिस बनन तुमची, तेव्हा तुम्ही मीडिएटर बनणार आणि त्यानंतर तुम्हाला 30 ते 50% रिझल्ट येणार. म्हणजे काय, 10 डेमो दाखवले तर 3 ते 5 लोक तुमचे प्रोडक्ट घेणार आहेत. आणि तिसरं जर बघितलं तर एक्सपर्ट, म्हणजे 60 ते 90% रिझल्ट तुम्हाला येणार. टॉप परफॉर्मर, एक्सपर्ट लीडर. मग आता बघा, इथं आपण अनुभव बघितले, मला 2-3 अनुभव लोकांनीच तुम्ही शेअर केले. काही लोक म्हटले, आता बघा इथं सारखे मॅडम म्हटल्या, सर मी 25 बॉटल विकल्या. त्यांनी काय विकल्या? कारण त्या एक्सपर्ट मध्ये आता आहेत, म्हणून त्यांना पटकन एवढा रिझल्ट काढता आला. समजलं का? इथं बदाले मॅडम म्हटल्या, मी 2-3 बॉटल विकल्या. का? कारण ते मीटर मध्ये आहेत, बरोबर. पण इथं आता मयूर सर काय बोलले, मला 5 वाजेपर्यंत मला क्लोजिंगच झालं नाही, नंतर मला क्लोजिंग झालं. म्हणजे त्यांना एवढे रिजेक्शन का आले? कारण ते अजून बिगिनर मध्ये आहेत, एक्सपर्ट मध्ये अजून ते आलेले नाहीयेत. जसं जसं तुम्ही अनुभव करणार तसं तसं तुम्हाला रिझल्ट तुमचे वाढत जाणार. हे लॉ ऑफ ऍव्हरेज आहे प्रोडक्ट सेलिंगचा मित्रांनो. हे सगळ्यात 4 ठिकाणी लॉ ऑफ ऍव्हरेज असतो, प्रोडक्ट सेलिंग, इन्व्हिटेशन, जॉईनिंग आणि ट्रेनिंग. हो, मग हा प्रोडक्ट सेलिंगचा लॉ ऑफ ऍव्हरेज लक्षात घ्या. त्यामुळं एखादा माणूस नाही म्हणला, 2 नाही म्हणले, 3 नाही म्हणले, नो प्रॉब्लेम.
आपलं काम आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. किती लोकांना समजलं? येस 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 सर. बरोबर. तर प्रोडक्ट सेलिंगसाठी तुम्हाला काय, हेच मी सांगितलं, वॉर्म लोकांना तुम्ही स्टेटस ठेवा, नंतर तुम्ही अशा पद्धतीने ठेवा. तुम्ही इन्स्टा वापरताय, इन्स्टाला तुम्ही अशा स्टोरी ठेवा, तुम्हाला लोक विचारतील. बरोबर ना. तुम्ही फेसबुक वापरता, फेसबुकला असे तुम्ही गोष्टी टाका, हे पोस्ट टाका, तुम्हाला लोक विचारतील. याच्यामध्ये तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर टाकून तुम्ही एडिट करा फोटो ग्रीडमध्ये जाऊन, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते शेअर करू शकता. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? येस सर. ओके. Yes, sir. त्यानंतर जर बघितलं तर हा इथं काय मेसेज आला, स्वाती चव्हाण मॅडम, त्याला बोलता आला नाही मगाशी. सर मी आज एक जॉईनिंग केलं, 2 अकाई सोना शेअर केले, डेमो पण दिले. स्वाती चव्हाण मॅडम, मालेगाव. वा, मला 8 दिवस झाले आहे जॉईनिंग होऊन. व्हिडिओ कॉलवर बुलढाणाला राहतात, त्यांना माहिती दिली. वा वा वा, व्हिडिओ कॉलवर माहिती दिली. आणि 8च दिवस झाले मॅडमला, आणि मॅडमनी काय केलं, जॉईनिंग केलं आणि 2 अकाई सोना पण शेअर केला. ग्रेट मॅडम, स्वाती मॅडम, छान, सुंदर, जबरदस्त. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लोकांना काय करू शकतो, वारम लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग आता राहिला प्रश्न कोल्ड लोक. कोल्ड लोकांमध्ये म्हणजे कोल्ड कोणचे, अनोळखी आहे. तर अनोळखी लोकांमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर अनोळखी लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला अनोळखी लोकांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बोलायला सुरुवात करावं लागेल. पहिल्या लोकांनी तुम्हाला अट्रॅक्ट केलं पाहिजे, म्हणून तुमच्याकडे प्रोफेशनल तुम्ही ड्रेस कोड असावा, तुमच्या गळ्यामध्ये आयडी कार्ड असावं, आणि तुमच्याकडे नाही काही तर हा आस्क मीचा बॅच असावा. जसं मगाशी यादव सर बोलले की आस्क मीचा बॅच होता, आणि म्हणून लोकांनी विचारलं तुम्ही काय करता, आणि तुम्ही काय करता म्हटले नाही, म्हणले की आपला खेळ सुरू होतो ना, लोक हो. म्हटलेच पाहिजे तुम्ही काय करता. आणि हे अनोळखी लोकात तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो सेल करू शकता. तर आपल्याला जावं लागेल, पोहोचावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल. इथून पुढे लक्षात ठेवा, तुमच्या एरियामध्ये कोणी आलं की बिंदास बोला. म्हणतात ना, बोलणाऱ्याचे हुलगे पण विकले जातात, आणि न बोलणाऱ्याचे गहू पण गहू सुद्धा विकता येत नाही. तर बोलण्याची प्रॅक्टिस करा. लाज लज्जा आपल्याला चालणार नाहीये. बिझनेस करतोय तर आपल्याला त्या लेवलला डेअरिंग बाजवावं लागेल. रेडी सगळे? येस सर. रेडी सगळे? तर चलो. तर मला वाटतं सेलिंग बद्दल आज तुम्हाला एक गोष्टी थोड्याशा हिंट दिल्या मी, की तुम्ही कोल्ड वॉर मध्ये कसं जाऊ शकता. अजून तुम्हाला कोल्ड कॉन्टॅक्ट मध्ये जायचं तर लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, मी आज कोणाची तरी पोस्ट वाचली, कोणी टाकली होती सकाळची पोस्ट, हा तनपुरे मॅडमने टाकली होती बघा, की कोणीतरी त्यांनी ऍड्रेस विचारला. आहेत का तनपुरे मॅडम इथे अवेलेबल? आहेत का बघा. हा, काय होती मॅडम तुमची पोस्ट, तुम्ही काहीतरी टाकलं होतं आज, काय झालं होतं किस्सा सांग. सर मी डी.वाय. पाटील हॉस्पिटलला चालले होते आणि मला ते सापडत नव्हतं. तिथून एक मुलगी चाललेली, तिला सहज बोलले की मला असं असं पत्ता माहिती आहे का, तर ती बोलली सांगितलं तिने. मी पटकन तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिला म्हणलं पिंपल्स आहे, काही केलं का आतापर्यंत चेहऱ्याला. ती म्हणली खूप दवाखाना वगैरे केला पण काहीच फरक नाही पडला. मी लगेच चालू केलं आपलं 5 मिनिटात. आणि मेन म्हणजे ती मुलगी इथली नाहीये सर, प्रॉपर लोणावळ्याची आहे. ती तिच्या मावशीकडे आली इथं पिंपरीला, आणि अक्षरशः ती डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिचं रजिस्ट्रेशन पण केलं, जॉईनिंग केलं, आणि तिला प्रोडक्ट पण दिले. वा वा वा, ग्रेट. बघा, अनोळखी, तुमची कधीच ओळख नाही, रस्त्याने काहीच नाही. मॅडमने विचारलं, चेहऱ्यावर पिंपल दिसले, लगेच आपला कार्यक्रम आणि सुरू. सर अजून एल्प्रो मॉल मध्ये मी गेले होते, रोहन हा. सर आणि मी काल संध्याकाळी. तिथून मी 5 नंबर घेऊन आले, कॉन्टॅक्ट नंबर. त्यातल्या एका मॅडमचा आज फोन मेसेज आला, मॅडम तुम्ही कधी येताय परत. म्हणलं वा मी वा, फक्त पुण्याला हे करू. 5 कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आले सर एल्प्रो मॉल मधून. छान छान छान. बाहेर खूप आहे तर खरंच, बाहेर अनोळखी लोकांवरती खूप चांगलं काम होऊ खूप शकतं खूप सर. वा, बघा, आणि अनोळखी लोकांवर काम केल्याचा फायदा काय तुम्हाला सांगू का. एक, ओळखीच्या लोकांना आपण कधी पैसे मागताना आपल्याला हेजिटेशन होतं, कसं त्याला काय वाटेल, याला काय होतं. अनोळखी लोकांना आपण बिनधास्त बोलतो, नाही म्हणला तर नाही म्हणला. तो नाही म्हणलाय कोणाला माहितीये, फक्त आपल्यालाच माहितीये, दुसरं कोणाला माहितीये. सर, हॅलो. आणि ते डी.वाय. पाटील हॉस्पिटलला आहे ना, जिथं हॅपी कस्टमर होतं, तिथं मी डेमो दाखवत असताना आजूबाजूचा स्टाफ आला. तिथून ऑर्डर निघताना त्याच मॅडमचा असताना बास्केट काढ. वा वा वा, बघा, सनेज बास्केट म्हणजे 15,000 रुपयाची ऑर्डर काढली मॅडमने, बरोबर ना. ऑनलाईन आजच्या आज पैसे घेतले त्यांचे, मारली बघा पण ऑर्डर. मित्रांनो, हे मार्केट खूप मोठं आहे, पण बिनधास्त जावं लागेल, बोलावं लागेल, घर सोडावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. घरात बसल्या काही मिळणार नाहीये. मार्केट तुम्हाला खूप मोठं आहे, बिनधास्त. अहो, इतकं मोठं मार्केट आहे ना, खूप मोठं आहे. पण काही लोक घरातून माझी ओळखच नाही, लोक संपले, हेच झाले. काय नाही बाबा, हिमालयात जा आणि मग मस्तपैकी काय कर, तपश्चर्या कर तिकडच जाऊन, नो प्रॉब्लेम. सर लेडीजच्या बाबतीत एक सिंपल सांगते, चेहऱ्याला जर पिंपल्स आपलं वांग दिसलं ना, एवढाच प्रश्न करायचा
की चेहऱ्याला तुम्ही काही केलं नाही का मॅडम? चेहरा म्हटलं ना लेडीज जास्त हे करतात आणि तिथून हो, आपल्या सगळ्या वांग गोष्टी दिसू द्या, वांग दिसू द्या, डाग दिसू द्या, पांढरे कोट दिसू द्या, काही फळ दिसू द्या, पोट पुढे आलेलं दिसू द्या, काही फळ नाही, दिसला की सुरू. त्याच्यावर सुरुवात केली ना सर, ते त्यांचे आजार पण सांगायला चालू करतात की मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, माझ्या रिलेटिव्ह मध्ये आहे, आणि तिथून मग आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला की बस झालं, पुढे काम करतो आपण. हा. बघा ना, काही जरी समोरच्या तुम्हाला साच्यामध्ये काही फळ सापडला ना, तुमचं ट्याव 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 सुरू झालं पाहिजे. साच्यात फळ दिसला की सुरू करा, आपल्याकडे त्या फळचं सोल्युशन आहे. बरोबर ना? पण बोलावं लागेल मित्रांनो, बोलावं लागेल, जावं लागेल बिनधास्तपणे. आणि मला वाटतं हे तुम्ही सगळे करू शकता, ठरवलं तर सगळं शक्य आहे. पण काही लोक काय म्हणतात माहितीये का, ते मला आवडत नाही, ते असं कोणाकडे जायचं, मग मला त्यांना कसं वाटल, मला कसं वाटल, मग राहा उपाशी. हो, तर दिवस गेले मित्रांनो, गेले. आज जॉब मध्ये सुद्धा आम्ही आज बघतो, पेट्रोल पंपावर गेलो ना, तर कित्येक मुलं बाहेर उभे राहतात, सर क्रेडिट कार्ड घ्या ना, सर क्रेडिट कार्ड घ्या ना. मॉलमध्ये गेला ना, लोक उभे असतात. अहो, आज आपल्या शिर्डी रोडला गेलं ना, तर हॉटेलच्या बाहेर एक वॉचमन सिक्युरिटी गार्ड असतो, शिट्ट्या मारतो का, या ना या ना या ना या ना, कस्टमर बोलवायला. दिवस बदललेत मित्रांनो. हो, दिवस बदललेत. जर तुम्ही जर बदलला नाही ना, मला काय वाटेल त्याला काय वाटेल, नाही मित्रांनो, नाही. आज तुम्हाला डेअरिंगबाज बनावं लागेल, तुम्हाला स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि आयुष्यभर कुठं विकायचं नाही, लॉंग टर्म नाही. मी काय सांगतो, तुम्ही एक्सपर्ट बना. बघा, एक बिझनेसमॅन बना, सेल्समन पण बनवू नका. एक बिझनेसमॅन बना. सुरुवातीला प्रोडक्ट सेल करा आणि खाली सेल करणारी टीम बनवा. मी उदाहरण दिलं, काल 100 लोक बनले तुमच्या खाली, 100. तर किती मोठा बिझनेस होतो. 3 लाख रुपयाचं पेआउट मी दाखवलं काल. मित्रांनो, माझं टार्गेट आहे, मला हेल्थ केअर ऍडवायझर बनवायचे. 1000 हेल्थ केअर ऍडवायझर मला बनवायचे, 1000. आणि मी त्यासाठी तुफान मेहनत करणार. तुमची इच्छा असेल या माझ्या बरोबर, नाही आलात तर व्हेरी गुड, आणि आलात तर एकदम सोन्याहून पिवळं. नक्की होणार सर, जर हे ट्रेनिंग असते Yes, असेल sir. तर Yes, sir. त्यातनं 100% जोपर्यंत एक्सपर्ट बनत नाही ना लोक सारे काय मैडम, तब तक छोडेंगे नहीं हम. हमें Yes. धंदा नहीं खड़ा करना है, हमें बंदा खड़ा करना है बॉस. असे लोक ना, दगडावर आपटा, कुठं जा, काही करा, लोक म्हणले पाहिजे याच्या नादी नाही लागायचं, याच्या नादीच नाही लागायचं. तुमचे रेडियस मध्ये आले की क्लोजच. किती लोकांना वाटतं असं बनलं पाहिजे सर? Yes, sir. येस सर. रेडी? 100%. रेडी सगळे? Yes, sir. एकदम Yes, एक्सपर्ट. आणि तुम्हाला वाटतं का मग मी शिकू शकतो का नाही? हो, हे किती लोकांना कॉन्फिडन्स आहे अमोल सर शिकू शकतात? शिकू येस शकतो. सर. सर आपण तेवढं दोन कोटी कॉन्फिडन्स नाही उगाच सर, आले का आम्ही असे? ओव्हर कॉन्फिडन्स आहे. 2 कोटी उगाच आलेत का? म्हणून तर म्हणतात ना, ऑल प्रॉब्लेम सोल्युशन. ग्रेट ग्रेट. चलो, तर जाऊया. आता तुम्ही प्रोडक्ट सेल करायला जाता मित्रांनो, आता जाता तर बघा, कस्टमर राजा आहे, ग्राहक काय राजा आहे. ज्यावेळेस तुम्ही लोकांशी बोलता त्यावेळेस लोक तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारणार आहेत. असं नाही होणार तुम्ही गेले आणि त्यांनी लगेच घेऊन टाकलं, कधीच नाही. शेवटी तुम्ही पण बघा, 10 रुपयाची मेथीची भाजी घेता नाही, पण तुम्ही छळता का नाही छळत भाजीवाल्याला? Yes. छळता का नाही छळत? सांगा बरं. काय काय प्रश्न विचारता? भाजी महागच आहे, गावरान आहे का, तिकडं तर 8 रुपयालाच आहे, बरोबर ना? त्यानंतर फवारणी नाही ना, त्यानंतर शिळी नाही ना. तुम्ही पण भाजीवाल्याला एवढं छळता 10 रुपयाच्या भाजीसाठी. मग तुम्हाला एखादा प्रोडक्ट सेल करायला गेल्याला कस्टमरने 2-4 प्रश्न विचारले तर तुम्हाला घाबरायचं काय टेन्शन आहे? साडी घ्यायला गेले एखाद्या महिला तर किती छळतात दुकानदाराला. हा, धुतल्यावर गोळा होणार नाही ना, दोरे निघणार नाही ना, टिकली निघणार नाही ना, चमकी जाणार नाही ना, खराब होणार नाही ना, फाटणार नाही ना. आणि बघून कधी कधी 100 साड्या बघतात आणि म्हणतात मला नाही आवडली, निघून जातात. मग दुकानदार काय दुकान बंद करतो का? नाही. नाही. हो. मग पण आमच्या माणसाला एखादा जर नाही म्हटला ना, हा 3-4 दिवस आहे ना कॉमातून उठतच नाही. तो मला कसा म्हणला, त्यांनी मला असं कसं बोलला, तो कस काय म्हणला प्रोडक्ट मागे, तो कस काय मला रिझल्टची काय गॅरंटी? अरे ग्राहक आहे, कस्टमर राजा आहे. अरे त्याला एकदा चान्स आहे राजा बनायला, तो आयुष्यभर राजा नाहीये. हो, त्याला कुठंच राजा बनता येत नाही, तो नोकरीत गुलाम बनलाय. हो, गुलामासारखं राहावं लागतंय. शेतीमध्ये त्रास आहे, व्यवसायामध्ये त्रास आहे, घरात पण त्रास आहे. नवऱ्याला बायकोच्या अंडर दबायचंय, बायकोला नवऱ्याच्या अंडर. हो, मग त्या मॅडम रोज दबलेल्या आहे आणि त्यांना मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेल्यानंतर ते राणी झाले ना. हो, त्यांना वाटलं मी 10 रुपयामध्ये तो भाजीवालाच विकत घ्यायचाय मला आता 10 रुपयात, म्हणून त्याचे भाजीवाला छळतात. मग मला सांगा, तुम्ही प्रोडक्ट विकायला गेले, लोक तुम्हाला छळणार का नाही छळणार? नक्की. Yes. हो, हे ना माइंडसेट करा. लोक प्रश्न विचारणार, त्यांचं काम आहे विचारणं. आणि जर प्रश्न विचारलेच नाही तर तुमचं प्रोडक्ट सेल कसं होईल? किती लोकांना क्लिअर आहे सर?
लोक प्रश्न विचारणार आहेत. Yes, sir. त्यामुळे प्रश्न 100%. हे Yes, sir. गुड Yes, sir. असतात. ऑब्जेक्शन हे काय असतात, गुड असतात. ऑब्जेक्शन आलं ना, मला आहे ना प्रोडक्ट विकायला मजा कधी वाटते माहितीये का, खरं प्रोडक्ट डेमो दाखवताना नाही वाटत, प्लॅन दाखवताना नाही वाटत, माहिती सांगताना नाही वाटत, पण जेव्हा तो डान्स सुरू करतो ना, मग ते डान्स जेव्हा उत्तर देतो ना, तेव्हा युद्ध सुरू Yes, होतं. yes. जुन्या काळामध्ये तुम्ही युद्ध बघितलं असेल, तुम्ही महाभारत रामायण बघितलं असेल बघा, त्यात इकडून एक बाण सुटला, दुसरा इकडून बाण सुटला आणि 2 बाणाचं घर्षण झालं, आणि एक बाण निघून गेला. इकडून निघालं आग्नेयास्त्र, इकडून निघालं पवनास्त्र, हवेने सगळं निघून गेलं, बरोबर ना. इकडून निघालं नागास्त्र, इकडून निघालं गरुडास्त्र, नागाला गरुडाने गिळून टाकलं. झालं की नाही झालं असं? मग लोकांकडून प्रश्न आले की Yes, sir. Yes. दुसरं अस्त्र पाहिजे. त्यांचा प्रश्न आला की लगेच म्हणायचं काहीच हरकत नाही, बरोबर. तर चलो, प्रश्नाचे उत्तर कसे दिले पाहिजे, मी तुम्हाला एक बेसिक टेक्निक सांगतो, मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर पण देतो, चालेल का? तुम्हाला फुल ऑथॉरिटी प्रश्न विचारायचे. तर प्रश्नाचे उत्तर Yes. देताना कधी पण एक लक्षात ठेवायचं, पॅनिक व्हायचं नाही. डेमो दिला, प्लॅन दिला, सगळं समजून सांगितलं, आता प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर पहिले 2 पद्धती असतात उत्तर देण्याच्या, एक असतं रिॲक्ट करून आणि एक असतं रिस्पॉन्ड करून. Respond करा. रिॲक्ट करून म्हणजे काय, तुम्ही सगळं डेमो झाला, सगळं मस्तपैकी प्रेझेंटेशन झालं, आता तुम्ही म्हणता मग कसं करता मॅडम, एक 3 महिन्याचा घेता का 1 महिन्याचा कोर्स घ्यायचा? आणि तो काय म्हणतो समोरचा, प्रोडक्ट खूप महाग आहे. तर काय म्हणलं, बरोबर आहे, आपण घेऊ बरं का, पण महाग वाटतंय. आणि आता तुमचं डोकं सटकतं, मग तुम्हाला वाटतंय आधी का नाही बोलला, बरोबर ना, कारण तुमचं सगळं अर्धा तास 1 तासाचं रामायण झाल्याच्या नंतर लोक प्रश्न विचार, लोक अगोदर प्रश्न विचारत, सगळं आपलं टँकर खाली घालून झालं, टँकर खाली झालं की मग प्रश्न विचारतात. आणि मग आपल्याला चीड निर्माण होती आणि आपल्या चेहऱ्यावरती, आपला चेहरा बारीक होतो, चेहऱ्यावरती आपल्याला कस तरी दिसतं आणि आपण काय करतो, रिॲक्ट होतो. काही लोक रिॲक्ट होतात, प्रोडक्ट मागे, कोण म्हणलं मागे, हा अजिबात नाहीये, तुम्हाला समजतंय का, मी काही येडे होते का, तुम्हाला आधी नाही सांगता आलं का प्रोडक्ट मागे म्हणून. याला म्हणतात रिॲक्ट होणं, याला काय म्हणतात रिॲक्ट होणं. रिॲक्ट झालं तर लोक तुमच्याकडून प्रोडक्ट घेतील का, सांगा बरं मला. नाही. काही रिॲक्ट होत नाहीत, पण चेहरा बारीक होतो, चेहरा बारीक होऊन रिॲक्ट होतात. रिॲक्ट नाही व्हायचं मित्रांनो, रिस्पॉन्ड करायचं. काय करायचं, रिस्पॉन्ड. Respond. कधीच कुठल्याही प्रश्नाला रिॲक्ट होऊ नका, रिस्पॉन्ड करा. रिस्पॉन्ड करण्याची पद्धत असती, मी रिस्पॉन्डचा एक फॉर्म्युला सांगतो, त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे सॅटमॅक फॉर्म्युला. कुठला, सॅटमॅक. सॅटमॅकचा अर्थ काय होतो, यस फॉर स्माइल. थोडस लोकांनी प्रश्न टाकला की स्माइल करा. स्माइल करा म्हणजे एखादा म्हणा प्रोडक्ट मागे, प्रोडक्ट मागे अरे प्रोडक्ट मागे, अरे काय बोलतोय, अरे प्रोडक्ट मागे, अरे प्रोडक्ट, असं नाही करायचं. थोडस स्माइल, एकदम छोटस, प्रोडक्ट मागे. आता तुम्ही असं हसले की समोरचं काय म्हणत, हाला माझंच काहीतरी चुकलं वाटतं, बहुतेक मी चुकीचा प्रश्न विचारला, तोच कन्फ्युज होऊन जाईल. हॅलो, येस. बरोबर ना. मग त्यांना थोडं स्माइल द्या. मग दुसरं असतं सॅटमॅक नंतर स्माइल. स्माइल नंतर काय करायचं, ऍग्री, Agree. ओके, मान हलवा Yes. किंवा तोंडी म्हणा, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे सर. म्हणजे त्यांना काय वाटलं, अरे स्माइल पण केलं आणि अगदी बरोबर आहे पण म्हणला, बहुतेक कुछ तो गडबड आहे, बरोबर ना. आणि मग म्हणा सॅटमॅकचा नंतर टी काय येतो, टर्न. Turn. SAT सॅटमॅकचं स्पेलिंग काय, एस फॉर स्माइल, ए फॉर ऍग्री, टी फॉर टर्न. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण लावलं की मराठी भाषेचं एक फॉर्म्युला आहे, पण लावलं की पहिलं सगळं वाक्य निघून जातं, पणच नंतर तुम्ही जे बोलता ते नवीन सुरू होतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण कशावरनं तुम्हाला असं वाटलं की प्रोडक्ट महाग आहे. सॅटमॅकचा SAT टर्न, टर्न नंतर सॅटमॅकचं म्हणजे काय, एम म्हणजे काय, मॅटर, बरोबर ना, आणि ए म्हणजे ऍक्शन आणि सी म्हणजे क्लोज. हा फॉर्म्युला असतो. ओके, स्माइल, ऍग्री, टर्न, त्यानंतर मॅटर, त्यानंतर काय, Yeah. Close. Mac. A. मॅक, ए म्हणजे काय, ऍक्शन, Action. आणि त्यानंतर Action. close. Action. Close. तर हे याचा लॉंग फॉर्म असतो. तर चलो, एवढं टेक्निकलने समजतं ते त्याला शॉर्टकट मध्ये सांगतो, फक्त रिस्पॉन्ड करायचं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्यांना येस स्माइल द्यायचं आणि येस म्हणायचं आणि आपलं उत्तर द्यायला सुरुवात करायची. उत्तर डायरेक्ट द्यायचं नाही, डायरेक्ट नका जाऊ, फक्त पहिलं स्माइल करा आणि थोडंसं म्हणा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर, काय हरकत नाहीये. कुठला येऊ ते म्हणले रिझल्टची काय गॅरंटी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर, पण लगेच सुरुवात करा. क्लिअर.
तर चलो कुठले कुठले प्रश्न येतात आपण ते बघूया. तर मी एक 4-5 पहिले प्रश्न घेतो जे तुम्हाला जनरल येतात. मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला परत प्रश्न विचारू शकता, कारण ते जनरल प्रश्न मला माहिती आहे, याच्यापेक्षा जास्त प्रश्न येत नाहीत प्रोडक्ट विकताना. ओके, तर करू सुरुवात मी. येस. येस सर. चला, पहिला प्रश्न असतो लोकांचा प्रोडक्ट विकताना, तो म्हणजे प्रोडक्ट महाग आहे. येतो का प्रश्न? किती लोकांना असा प्रश्न येतो? सर लोक म्हणतात प्रोडक्ट महाग आहे. येतो. आता पहिलं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं का आपलं प्रोडक्ट महाग आहे? नाहीये. तुमचा समज काय? पहिलं तुम्ही क्लिअर आहात का आपलं प्रोडक्ट महाग नाहीये? बघा, एक व्यक्ती आहे, त्याला 3 लाख रुपये डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं आणि त्याला 3-4 आकाश सोनामध्ये रिझल्ट आला. त्याच्यासाठी प्रोडक्ट महाग आहे का? नाही. बरोबर ना? प्रोडक्ट महाग नाही. मित्रांनो नाही. हे तुमचा पहिला क्लिअरिटी पाहिजे तुम्हाला की प्रोडक्ट महाग नाहीये आपलं. बरोबर ना? तर पहिला प्रश्न काय आहे? लोकांशी बोलताना प्रोडक्ट महाग आहे, त्याचं सुरुवात कशी करायची, उत्तर कसं द्यायचं? पहिलं लोकांना काय करायचं, प्रश्नाला प्रश्नाने विचारायचं. तुम्हाला मी एक पुस्तक रिकमेंड करणार मित्रांनो. त्या पुस्तक इथं मला पटकन सापडणार नाही, इथं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न हेच उत्तर आहे. प्रश्न हेच उत्तर आहे त्या पुस्तकाचं नाव आहे. शक्य झालं तर मागून घ्या. मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये आहे. तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे त्याच. सवाल ही जवाब म्हणून हिंदीत आहे, मराठीमध्ये प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे काय, लोकांनी प्रश्न विचारला की त्यांना पुन्हा प्रश्नाला प्रश्न करणे, प्रश्नाला प्रश्नच करणे, त्याला त्या पुस्तकात शिकवलं गेलंय. मग त्यांनी विचारलं की प्रोडक्ट महाग आहे, तर पहिलं काय म्हणायचं? सर ठीक आहे सर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, प्रोडक्ट महाग आहे. पण तुम्हाला कशावरनं वाटलं सर हे प्रोडक्ट महाग आहे? ते म्हणतील, काय उत्तर देतील? ते म्हणतील की नाही ना, आपण ते एवढी बॉटल आणि एवढं 1600 रुपयाची बॉटल ते कशी घ्यायची, किंवा 2100 रुपयाची बॉटल एवढी महाग, एवढं सर्वसामान्य व्यक्ती नाही घेऊ शकत, ते महाग वाटतंय, असं काहीतरी उत्तर देतील तुम्हाला. बरोबर? मग पहिलं परत उत्तर काय द्यायचं, परत पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सर मला एक सांगा, प्रोडक्ट महाग आहे किंवा स्वस्त आहे, हे कशावरून ठरतं? प्रोडक्ट महाग आहे किंवा स्वस्त आहे हे कशावरून ठरतं? काय उत्तर देतील लोक? क्वालिटी. क्वालिटी. लोक थोडस मला Quality. मदत करा. हा डबल क्वेश्चन आन्सरचं सेशन आहे. ओके. तुम्हाला कोस्ट मी उगच नाही केलं, नुसतं होतं बसू नका, उत्तर द्या मला. क्लिअर? काय विचारू शकतात लोक? मी Yes. जर म्हटलं की लोक म्हणले प्रोडक्ट महाग आहे, आणि मी त्यांना प्रश्न विचारला की सर प्रोडक्ट महाग आहे किंवा स्वस्त आहे हे कशावरून ठरतं, तर काय वाटतं तुम्हाला, काय बोलतील लोक? क्वालिटीवरून. प्रोडक्टची क्वालिटी. प्रोडक्टची क्वालिटी. बघा, नॉर्मली जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारता, यात 50% लोकांना तुम्ही प्रश्नाला तयार होऊन गेलात, पण जर तुम्ही त्यांना प्रश्न विचारता ते तयार नाही येत उत्तर देण्याला, ते कन्फ्युज होतात, त्यांना ते ढगात गोळी मारली असती. मित्रांनो, महाराष्ट्रीयन इंडियन लोक असे आहेत, तुम्ही ही बॉटल 10 रुपये जरी विकायला गेले ना तरी लोक म्हणतील 10 लाख आहे. काही लोकांना अशी सवय असती, तुम्ही किती रुपयाला विका ते एकच म्हणणार प्रोडक्ट महाग आहे. त्यांना बाजाराची सवय लागलेली असते घासघीस घालण्याची. बघा ना, तुम्ही एखादी साडी घ्यायला जा, त्यांनी ती साडी मार्केटला 500ला असू द्या, त्याच्याकडे 200ला असं ना दुकानात, तरी पण लोक बायका काय म्हणतात, 200ला? त्याला डायलॉग मारायची सवय आहे. काही तर अशा म्हणतात तिकडं 150लाची. बरोबर ना? असं लोक बोलत असतात. त्यामुळे तुम्ही कन्फ्युज नाही व्हायचं. तुम्ही काय बोलायचं, सर प्रोडक्ट महाग आहे का स्वस्त आहे, कशावरून वाटतं सर? ते म्हणतील क्वालिटीवरनं. मग मला एक सांगा, क्वालिटीवरनं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मग याचा अर्थ असाच ना की ज्याची क्वालिटी चांगली असती ते प्रोडक्ट थोडं महाग असतं. बरोबर? आणि ज्याची क्वालिटी थोडी साधी असती ते प्रोडक्ट काय असतं, स्वस्त असतं सर. बरोबर? मग मला सांगा सर, तुम्हाला काय पाहिजे, प्रोडक्ट क्वालिटीमध्ये पाहिजे की स्वस्त पाहिजे? तुमची रिक्वायरमेंट काय? रिझल्ट चांगले आले पाहिजे की स्वस्त पाहिजे? समोरचा माणूस काय म्हणणार, तो कन्फ्युज होईल, अरे यार गपलं तसे, रिझल्ट. सर रिझल्ट आला पाहिजे, क्वालिटी पाहिजे. मग सर तुम्हीच आता काय म्हटले की क्वालिटी प्रोडक्ट हे महाग असतं, बरोबर ना? मग सर आमचं प्रोडक्ट जे ना सर, हे क्वालिटी आहे. आमचं प्रोडक्ट काय आहे? क्वालिटी आहे सर. हा ब्रँड आहे, जबरदस्त प्रोडक्ट आहे. हा 15 बेरीजचा बनलेला काय आहे, एक ब्लेंड आहे.
ज्या बेरीज ह्या इंटरनॅशनल लेवलच्या आहेत त्याचा इन्ग्रेडियंटच्या माध्यमातून ते बनलेलं आहे. बरोबर ना? ते इन्ग्रेडियंटच्या माध्यमातून ते प्रोडक्ट बनलेलं आहे. म्हणून मित्रांनो सर हे प्रोडक्ट खूप क्वालिटी आहे, खूप चांगलं आहे आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. जर तुम्ही म्हणले स्वस्त पाहिजे तर सर मार्केटला 200-500 रुपये लिटरचे पण प्रोडक्ट मिळतील. सर टोमॅटो ज्यूस तर 100 रुपयाला येतो, फक्त 100 रुपयाला किसान केचप. मग आपण किसान केचप का नाही पित? नाही ना, त्याने रिझल्ट येणार नाहीये. आपल्याला रिझल्ट पाहिजे सर. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर सर आमचं प्रोडक्ट पॉवरफुल आहे, क्वालिटी आहे, जबरदस्त आहे, याचे रिझल्ट बोलतात सर. हे तुम्ही उत्तर देऊ शकता. क्लिअर पहिलं उत्तर. अजून तुम्हाला काय बोलता येईल? अजून मी नवीन नवीन उत्तर देतो तुम्हाला. एका प्रश्नाचे मी तुम्हाला 2-3, 2-4 उत्तर देतो. बघा सर, मार्केटला 2 गाड्या आहेत. एक टॅगो गाडी आहे टाटाची, जी फक्त किती रुपयाला आहे? 8-10 लाखाला मिळते. पण टाटाची दुसरी एक गाडी सर हॅरियर गाडी, जी 30 लाखाला आहे. मग सर 10 लाखाची पण गाडी आहे, 30 लाखाची पण गाडी आहे. आणि मर्सिडीज सर 50, 60, 70 लाखाला 1 कोटीपर्यंत मिळते. मग सर मर्सिडीज पण काय करते? 4 चाकावर चालते. आणि इंडिगो गाडी पण काय करत चालती? काय टॅगो गाडी पण 4 चाकावर चालती. दोन्ही पण प्रवास करतात. मग ज्या माणसाला नॉलेज नाहीये तो काय म्हणेल? ती पण चालती, ही पण चालती, मग कशाला 50 लाख खर्च करायचे, कशाला 60 लाख खर्च करायचे? पण ज्याला गाड्यांमध्ये फरक माहितीये, ज्याला माहितीये की मर्सिडीज मध्ये सेफ्टी आहे, फीचर्स आहेत, ब्रँड आहे, लक्झरी आहे, तो व्यक्ती 50-60 लाख द्यायला पण तयार आहे. बरोबर ना? आणि जो 50-60, जो 10 लाखाचा विचार करतोय, ज्याला फक्त चालायचंय, तो 10 लाखातच खुश आहे. सर प्रोडक्ट महाग आहे आणि स्वस्त हे क्वालिटीवर डिपेंड असतं आणि ज्याच्या त्याच्या फायनान्शियल परिस्थितीवर डिपेंड असतं. जो व्यक्ती 1 करोडची गाडी घेऊ शकतो त्यासाठी 10 लाख सर किरकोळ आहे. बरोबर ना? पण जो 1 कोटीची गाडी घेऊ शकत नाही त्याला 1 करोडची गाडी त्याला खूप महाग वाटणार आहे. तर सर प्रोडक्ट आमचं चांगलं आहे, ब्रँड आहे, क्वालिटी आहे. तुम्ही हे उत्तर देऊ शकता. नेक्स्ट उत्तर काय देऊ शकता? काही लोक म्हणतील सर डिस्काउंट. सर याच्यावर मग काही डिस्काउंट द्या ना आम्हाला, 100-200 रुपये डिस्काउंट द्या, आम्ही घ्यायला तयार आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय बोलू शकता? सर बघा, मार्केटला ब्रँड आहे सर ऍपल. ऍपलचा मोबाईल सर 1-1, 1.5 लाखाला आहे. ऍपलचा मोबाईल सर विवो, ओप्पो 10-10 हजाराला मिळतात. मग ऍपल सारखा एक ब्रँड 10 हजारचा मोबाईल नाही आणू शकत का? आणू शकतो ना. ऍपल जर 1-1.5 लाखाचा पण मोबाईल आणू शकतो तर त्यांच्याकडे फॅक्टरीने 10 हजारचा मोबाईल आणणारी आहे. पण ते का 10 हजारचा प्रोडक्ट लॉन्च करत नाही? कारण ते आपल्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ते म्हणतात आमचा ब्रँड वेगळा आहे, आमचे घेणारा आम्हाला कॅटेगरी वेगळी आहे, आम्हाला नकोय ती कॅटेगरी 10 हजारवाली, आम्हाला 50,000, 1 लाख, 1.5 लाख वाली प्रोडक्ट घेणारी कॅटेगरी पाहिजे. कारण आम्ही लोकांना स्वस्त देण्याच्या नादात आम्ही आमच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. सर मर्सिडीज जे 60 लाखाची आहे ती 5-10 लाखाची गाडी लॉन्च करू शकतात की नाही करू शकत? टाटा आणू शकतं, मारुती आणू शकतं, हुंडाई आणू शकतं. मग मर्सिडीज 10 लाखाची गाडी आणू शकत नाही का? आणू शकतं ना सर. पण का 10 लाखाची गाडी मर्सिडीज आणत नाही? नाही आणत. कारण त्यांनी एक कॅटेगरी मेंटेन ठेवली. आम्हाला याच्या खाली आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार. आमची प्रोडक्ट गाडी महाग असेल तरी चालेल, आमच्या प्रोडक्ट कमी विकले तरी चालेल, पण आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. काही कंपन्या अशा आहे सर, कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी खाली उतरतात क्वालिटीमध्ये. आमची कंपनी एकच म्हणती, कमी लोकांनी घेतलं तरी चालेल, पण आम्हाला रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट द्यायचे, आम्हाला क्वालिटी प्रोडक्ट द्यायचे. सॉरी सर, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर आम्ही अवेलेबल आहोत, पण तुम्हाला स्वस्त पाहिजे असेल तर नो सर, आमच्यासाठी आमच्याकडे तसं स्वस्त प्रोडक्ट नाही. बघा, परातीतलं पाणी जर आपल्याकडे ओढलं ना ते अजून लांब लांब पळतं. परातीत पाणी टाकाना असं ओढा, काय होतं ते पाणी अजून लांब जातं. कधी कधी लांब ढकला ते पाणी आपल्या जवळ येतं. स्पष्ट बोला मित्रांनो. जर तुम्ही कॉन्फिडन्सली उत्तर देता ना तेव्हा लोक तुम्हाला अजून प्रोडक्ट घेतात. बघा, तुम्ही एका शोरूमला जा ब्रँडच्या आणि तिथं म्हणा डिस्काउंट मिळेल का, ते नाही म्हणतात, तरी तुम्ही प्रोडक्ट घेता की नाही घेत? तुम्हाला माहितीये डिस्काउंट नाहीये. शोरूमला जा, मॉलला जा, डिस्काउंट नाहीये किंवा तिथं घासघीस होत नाहीये. ते क्लिअर कट सांगतात, सॉरी सर, आमच्याकडं किंमत कमी नाही होणार, जे आहे त्या प्राइसला घ्यावं लागेल, तुम्ही आवर्जून घेता. त्यामुळं कधी कोणी म्हणलं कमी करा हे करा, अजिबात नाही. स्ट्रेट फॉरवर्ड राहा. तुमच्या प्रोडक्ट तो अजून जास्त प्रोडक्ट विकण्याची चान्सेस आहेत.
पण लोकांना वाटतं अरे मी याला जर म्हणलो नाही तर तो माझं प्रोडक्ट घेणार नाही. तर नाही, बिनधास्त बोला मित्रांनो, तो जर नाही म्हटला तर आपण दुसऱ्याकडे जाऊ ना. पण का आपल्या प्रोडक्टचं व्हॅल्यू कमी करायचंय? लक्षात घ्या. समजलं सगळ्यांना? येस येस प्रोडक्ट महाग नाहीये. पहिले एवढाच प्रश्न टाका. मी तुम्हाला, लोक म्हणले प्रोडक्ट महाग आहे. सर प्रोडक्ट महाग आहे किंवा स्वस्त आहे कशावरून ठरतं? लोक म्हणतील क्वालिटीवरनं. मग आमच्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे, जबरदस्त प्रोडक्ट आहे. मी मग तुम्हाला 3 उत्तरं दिले. एक, प्रोडक्ट क्वालिटीवरनं ते उत्तर दिलं, महाग स्वस्त कसं ठरतं. दुसरं उत्तर दिलं मी तुम्हाला, कारचं उदाहरण दाखवलं, ऍपलचं उदाहरण दाखवलं, बरोबर ना. त्या उदाहरणातून तुम्ही क्लिअर करू शकता. गाडीचा डिफरन्स सांगितला, तो पण तुम्ही क्लिअर करू शकता. आणि ब्रँड किती भारी ब्रँड आहे हे पण तुम्ही क्लिअर करू शकता. क्लिअर? किती लोकांना वाटतं सर आता उत्तर देऊ शकतो आम्ही? 100%. येस सर येस. येस बोलावं लागेल, थोडंसं तुम्हाला समजावं लागेल. सर मार्केटला 10 रुपयाला पण भाजी मिळती, 20 रुपयाला पण मिळती, बरोबर ना. सर मार्केटला कॉफी जर घेतली तर सर चहाच्या टपरीवरतीच कॉफी 15 रुपयाला मिळती, 10 रुपयाला मिळती. पण सर तीच कॉफी मॉलला 150-200 रुपयाला पण मिळते सर. हो, मूव्ही पॉपकॉर्न 10 रुपयाला मिळतात, पण तुम्ही ते मूव्ही मध्ये जा बघायला, तेच पॉपकॉर्न 200-300 रुपयाला घ्यावा लागतात, बरोबर ना. सर आमचं प्रोडक्ट क्वालिटी आहे, ब्रँड आहे. आमच्या प्रोडक्टमध्ये कॉम्प्रोमाइज काहीच नाहीये. आम्ही पॉवरफुल प्रोडक्ट देतो. आणि आमचे रिझल्ट बघा, रिझल्ट बघा, तुम्हाला कळल रिझल्ट बघून की प्रोडक्ट चांगला आहे, ब्रँड आहे, बरोबर. तुम्ही अजून उदाहरण काय देऊ शकता? आपलं बेरीजचं, इन्ग्रेडियंटचं. मी तुम्हाला किसान केचप बद्दल कम्पेअर करून दाखवलं. असे तुम्हाला मी 4-5 डायलॉग दिले. बोलावं लागेल, पण एवढंच आहे, कधी पण उत्तर देताना सगळे उत्तर एकत्र देऊ नका. पण एकदाच उत्तर द्या आणि पैसे मागा. सगळं टँकर एकदम खाली नाही करायचा. पहिले थोडं उत्तर द्यायचं. तुमच्याकडे जर जास्त उत्तर झाले तर कधी कधी मी काय बघतो, एखाद्या व्यक्तीकडे खूप उत्तर द्यायला आणि तो सगळे सांगून बसतो. मग लोक काय म्हणतात, सगळं झाल्यावर हा आणि परत म्हणतात आता बरं पुढचं काय. मग तुमच्याकडे द्यायला काही राहत नाही. म्हणून थोडंच बोलायचं, क्लोज करायचं. क्लिअर? माझ्या युट्यूबच्या व्हिडिओ आहेत खूप जबरदस्त. एक एक प्रश्नाचं उत्तर मी शिकवलेलं आहे, कशा पद्धतीने दिलं पाहिजे. पण एकच लक्षात ठेवायचं, हटायचं नाही मित्रांनो. क्लिअर? येस सर. चलो दुसरा उत्तर प्रश्नावर जाऊ. कुठला प्रश्न येतो दुसरा? प्रोडक्ट महाग याचा क्लिअर झाला. दुसरा येतो, रिझल्टची काय गॅरंटी. येतो का प्रश्न? येस सर. आता ह्या प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न दडलेले आहेत. रिझल्टची काय गॅरंटी, रिझल्ट नाही आला तर पैसे परत, बरोबर ना, देताल का. तर रिझल्टची काय गॅरंटी, लोक असं बोलतात. तर काय बोललं पाहिजे बघा. पहिलं म्हणायचं, सर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, रिझल्टची काय गॅरंटी. पण सर तुम्हाला असा प्रश्न का आला, रिझल्टची काय गॅरंटी, रिझल्ट नाही आला तर. किंवा लोक काय म्हणतात, रिझल्ट नाही आला तर रिझल्टची काय गॅरंटी. सर तुम्हाला असं का वाटतं रिझल्ट येणार नाही, रिझल्ट नाही आला तर, असा प्रश्न का पडला. त्यांना पुन्हा प्रश्न करा. मग ते म्हणतील नाही याच्या आधी असं आयुर्वेदिक घेतलं होतं, वेगळे औषधं वापरले होते, पण रिझल्ट नाही आला. ओके, मग मला वाटतं याचं येणे जर नाही आला तर. ओके सर बघा, रिझल्ट तुम्ही याच्या अगोदर काहीतरी वापरलं होतं आणि त्याचे रिझल्ट नाही आला म्हणून तुम्हाला वाटतं याचा पण रिझल्ट नाही आला तर, नो प्रॉब्लेम सर. तुम्हाला वाटणं साहजिक आहे रिझल्ट नाही आला तर. पण सर एक असतो कॉन्फिडन्स, एक असतो ओव्हर कॉन्फिडन्स. मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलू शकतो गॅरंटेड 100% रिझल्ट माझा येईल. पण सर हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला. आणि आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कधीच बोलत नाही सर. आम्ही कॉन्फिडन्स नाही सांगाल मी तुम्हाला. सर आतापर्यंत शेकडो लोकांना या आजारावरती रिझल्ट आलेत, शेकडो लोकांची हेल्थ चांगली झाली. लाखो व्हिडिओ आहेत आमच्याकडे दाखवायला युट्यूब वरती. सर याला रिझल्ट आला, याला रिझल्ट आला, याला रिझल्ट आला. 2-4 व्हिडिओज त्यांना दाखवा. जर एवढ्या लोकांना रिझल्ट आला तर तुम्हाला रिझल्ट का नाही येणार सर, का नाही येणार. तर म्हणे नाही बरोबर आहे, पण तरी पण नाही आला तर. सर बघा, जर तुम्ही असं म्हटलात तर मग होईल काय. एक असते सर आशा. आशा माहित तुम्हाला, एक लेडीजचं नाव नाहीये, एका मुलीचं नाव नाही. आशा म्हणजे काय सर, आशेपोटी काहीतरी करणं. तुम्ही जर या भीतीपोटी राहिले, नाही चाला तर, नाही चाला तर, नाही चाला तर सर तुम्हाला या भीतीपोटी सर तुम्ही मग ट्रायच करणार नाही, ट्रायच करणार नाही. सर 2 व्हीलर वरती कित्येक लोक मारतात, पण लोकांनी 2 व्हीलर घेणं बंद केलं का. नाही. रस्त्यावरती किती ऍक्सिडेंट होतात, लोक मरतात, पण मग आपण रस्त्याने प्रवास करणं बंद केलं का. जर आपण घाबरलो तर सर आपण घराच्या बाहेरच नाही पडू शकत, बरोबर ना. मग माझी एकच इच्छा आहे सर, प्रोडक्ट ट्राय करा. एवढ्या लोकांना जर रिझल्ट आला तर तुम्हाला का नाही येणार सांगा बरं मला, का नाही येणार. येईल ना सर.
पण पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही ट्रायल घ्या, पॉझिटिव्ह विचाराने विचार करा. आमच्याकडं प्रोडक्टचा रिझल्ट सर 70 ते 80% लोकांना चांगले रिझल्ट आले. 20-30% लोकांना रिझल्ट का नाही येत माहितीये का सर? एक तर कारण काय असतं, ते वेळेवर घेत नाहीत. दुसरं, ते पथ्य पाळत नाहीत. तिसरं, त्यांची बॉडी म्हणजे ते डोसेस खालीवर करतात, चुकीचे घेतात. चौथं, ते खाडे करतात. पाचवं, त्यांची बॉडी कशी रिॲक्ट करेल माहित नाही. ते सांगतात आम्हाला एक आजार, पण त्यांच्या बॉडीमध्ये असंख्य आजार असतात. मग अशी वेगवेगळे कारण असतात 20-30% लोकांना रिझल्ट नाही येण्याचे. मग जर होऊ शकतं 70% लोकांना जे आले तुम्हाला पण येऊ शकतात. मग सर मला एवढं सांगायचंय, ट्रायल घ्या, ट्राय करा सर पॉझिटिव्ह विचाराने. जर तुम्ही म्हणले निगेटिव्ह विचाराने विचार करत बसला तर सर रिझल्ट तुम्हाला येणारच नाही. तर माझी इच्छा आहे सर, ट्रायल घ्यायला हरकत नाहीये. कसं करता सर? पैसे कॅश देता का ऑनलाईन देता? एक घेता का 3 महिन्याचा कोर्स घेता डायरेक्ट? हे तुम्हाला बोलावं लागेल. क्लिअर? किती लोकांना कळालं हा उत्तर? अजून त्याच्यात तुम्ही काय बोलू शकता येस सर येस. की लोक म्हणतील नाही सगळं बरोबर आहे, ठीक आहे आम्ही घेतो, पण जर रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्यावे लागतील. रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्यावे लागतील. मग तुम्ही काय म्हणायचं? ठीक आहे आम्ही परत देऊ का? अजिबात नाही. मग थोडं हसायचं. सर तुम्हाला काय पाहिजे? तुमची इच्छा ते पैशात तुम्ही अडकलात की रिझल्ट मध्ये अडकलात? तुम्हाला काय गोष्ट पाहिजे, रिझल्ट की पैसे? रिझल्ट पाहिजे. सर मला एक सांगा ना, डॉक्टरकडे तुम्ही कधी गेलात आणि डॉक्टरला तुम्ही असं कधी कधी चॅलेंज केलं का हो, की डॉक्टर मला बरं करा आणि पण रिझल्ट नाही आला तर माझे पैसे परत द्यावे लागतील? असं आता पण डॉक्टर कधी बोलले का हो सर? नाही ना. मग मला काय बोलता? मी डॉक्टर नाही म्हणून का? मी तुमच्या दारात आलो म्हणून का? काय सर चेष्टा करता माझी? काय राव, असं कुठं असतं का? थोडं खेसा त्यांची. म्हणजे फक्त मी तुमच्या दारात आलोय म्हणून तुम्ही मला छळताय आणि त्याच्या दारात जाता त्याला छळत नाहीये. काय राव सर? हा, दारू घ्यायला लोक दुसऱ्याच्या दुकानात जातात, बरोबर ना? दुसऱ्याच्या दुकानात जातात आणि त्याला अजिबात छळत नाही. जो म्हणाल त्या भावात त्याला दारूचे पैसे देऊन टाकतात. आणि दूधवाला दारावर येतो म्हणून आपण त्याला छळतो. दुधात पाणीच आहे का? काय गॅरंटी ओरिजिनल दूध आहे? काय भेसळ आहे? देतो ना पैसे 1 महिन्याने. काय पळून चाललोय का? का बरं तू दारात आला म्हणून? सर असंच असतं, दारात आलेल्या गोष्टीचं ना लोकांना किंमत नसते. बऱ्याच वेळेला असं होतं. सर माझं प्रोडक्ट जुनियन आहे, जर तुम्ही मला असं म्हटलात रिझल्ट नाही आला तर पैसे परत, तर मी काय म्हणाल? सर ठीक आहे नका घेऊ, नका घेऊ म्हणाल सर, दुसरं काय करणार आहे? पण होईल काय सर? तुम्ही या आजारातून मुक्त होऊ शकता का? तुम्हाला जर हेल्दी राहायचं तर तुम्हाला हेल्दी राहायला दुसरं स्कोप आहे का सर? आणि हे माझं प्रोडक्ट महाग तरी किती हो सर? किती पैसे? सर 4-5 चहामध्ये सर तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट निघते. रोजचे 5 चहा, 4 चहा बंद करा, तुमची पैशाची किंमत, तुमचे पैसे वसूल झाले सर. चहाने काय मिळतं तुम्हाला सांगा बरं सर? तुम्ही चहा घेत असाल, घरातले जर तुम्ही चहाचा खर्च काढला ना सर कुटुंबाचा, तर सर काय त्याच्यात सर प्रोडक्ट मिळतं. कसं करता सर? कॅश घेता का ऑनलाईन घेता? 1 महिन्याचं घेता का 3 महिन्याचं घेता सर डायरेक्ट? क्लिअर? येस. समजलं सगळ्यांना? मग अजून Yes. काय म्हणू शकतात की नाही सगळं खरंय, पण काय माहितीये का, याच्या आधी वापरले होते ते लोक पण असेच बोलले होते आणि तरी आम्हाला रिझल्ट नाही आला, त्याच्यामुळं आता आमचा विश्वास राहिलेला नाही. सर बघा, मग तुमचा विश्वासच नसेल तर मग सॉरी सर, मग नो प्रॉब्लेम सर. पण याच्या पोटी जर तुम्ही म्हटलात की नाही मी ट्रायच घेणार नाही, तर सर काय होईल? सर तुम्हाला समजा तुम्ही एका डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरकडून तुम्हाला रिझल्ट नाही आला, तुम्ही पहिल्या ट्रीटमेंटमध्ये गेले, डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषध लिहून दिले, रिझल्ट नाही आला, तुम्ही परत डॉक्टरकडे जाता, तुम्ही डॉक्टर काय म्हणतात परत या, परत तुम्ही जाता, मग डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतात, थोड्या गोळ्या बदलून देतात, परत तुम्ही बघता रिझल्ट नाही आला, मग तुम्ही काय करता? परत डॉक्टरकडे जाता, मग डॉक्टर म्हणतात आता रक्त लघवी चेक करू, मग डॉक्टर टेस्ट करतात, मग सांगतात बरे टेस्टमध्ये पण असं आलं काहीच निघालं नाही, मग डॉक्टर तुम्हाला अजून जबरदस्त औषध देतात, पण टेस्टमध्ये काही सापडलं तर डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. सर एक एक स्टेपमध्ये डॉक्टर पुढे जातात. मग तुम्ही म्हणता का पहिल्यांदा जे ट्रीटमेंट दिली होती ना त्यात रिझल्ट नाही आला आणि त्याचे पैसे परत द्या मला?
ते मेडिकल वाल्याकडे जाऊन भांडतात का हो सर? सांगा बरं मला. आपलं काम आहे सर प्रयत्न करत राहणं. आणि तुम्ही प्रयत्न सोडले तर शेवटी या आजाराने आपल्याला जावं लागेल. सर डॉक्टरकडे आपण जातो, डॉक्टर कधी कधी म्हणतात आता आमचे प्रयत्न संपले, आता देवाच्या हातात, तुम्ही पेशंटला घरी घेऊन जा. तरी पण सर आपण नको, डॉक्टर काहीतरी करा ना सर, प्रयत्न करा ना, प्रयत्न करा ना, प्रयत्न करा ना. बरोबर ना? पैसे नाहीत याच्यावरती बोलूया आपण, एक एक उत्तर देऊ. इथपर्यंत किती लोकांना समजलं? Yes. सर ट्राय करा. आणि नाही केलं तर काय होईल सर? शेवटी मी म्हणून नाही तर नाही, काय फरक पडतोय? पण नुकसान तुमचं होईल सर. ट्राय करायला काय हरकत नाही, माझी इच्छा आहे. हरकत नाही सर, थोडस करा, काय प्रॉब्लेम नाही. कसं करता सर? 1 महिन्याचं घेता का 3 महिन्याचं घेता? काही झालं की 2 डायलॉग विसरायचे नाही. अधूनमधून सारखं तुमच्या ना तो अंगात ते ती देवी परत आली पाहिजे. हो, ती लखाई असल, तो बैरोबा असल, तो म्हसोबा असल, परत आला पाहिजे अधूनमधून. काय पैसे कॅश देता का ऑनलाईन देता? एकच डायलॉग. आणि दुसरा, एक एक 1 महिन्याचे महिन्याचे घेता घेता का का 3 महिन्याचे डायरेक्ट घेता? येस समजलं? हे Yes. अधूनमधून बोलायचं, अधूनमधून हे बोलत राहायचं. नाही तर नुसतं चालू केलं आपला प्रवचन तर तो झोपून जाईल. अधूनमधून परत पैसे मागायचे. समजलं? येस सर समजलं? Yes. येस चला अजून काय बोलू शकतो आपण? काय येतो की याला पकडून आपण बोलू, याचे उत्तर संपवू पहिले. ठीक आहे, आम्ही प्रोडक्ट घेतो, सगळं करतो, बरोबर ना? पण घेतो, सगळं करतो, पण जर रिझल्ट नाहीच आले तर पैसे परत देताल का? तर चला, एक काय 3 महिन्याचे घेतो, पण रिझल्ट नाही आला तर पैसे परत द्यावे लागतील. सर काय चेष्टा करता करावं? म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट नाही बाबा, तुम्हाला रिझल्ट मध्ये इंटरेस्ट नाही. सर तुम्ही कधी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला म्हणले का असे पैसे परत द्या म्हणून? मग मला काय म्हणता सर? सर मला असं वाटतं तुमचं येऊन जाऊन त्या पैशावरच अडकलंय, रिझल्टचं तुम्हाला काही इंटरेस्टच दिसत नाही मला. नो प्रॉब्लेम सर, नका प्रोडक्ट घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, मी दुसरा कोणाला तरी प्रोडक्ट देईल. असं काही नाही सर, घेतलंच पाहिजे. कुठं सर आपल्याला बांधायला आपण भांडायचंय? मला कुठं सर आपल्याला असं, मी नाराज होणार नाही सर तुम्ही प्रोडक्ट नाही घेतलं तर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम सर. काय होईल फक्त, जे आता तुम्हाला त्रास होतो पित्ताचा, हा त्रास काय होईल पुढे चालून अजून वाढल. मग तुम्हाला अशीच ओमेज वगैरे अशी गोळी कंटिन्यू घ्यावा लागेल. मग पित्त खूप वाढलं की ते पित्ताचं रूपांतर कुठं होईल? पित्ताच्या गाठी होतील. आणि त्या गाठी झाल्या की त्या गाठी हळूहळू शरीरामध्ये वाढतील. आणि तशी गाठी वाढल्या, जर तुम्हाला लवकर कळालं तर ठीक आहे, तर त्या गाठीचं रूपांतर कॅन्सरमध्ये होईल. तर कॅन्सर जर पहिल्या स्टेजला कळाला तर रिझल्ट मिळेल, तुम्ही बरं करू शकता. पण दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला कळालं तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे तिसऱ्या स्टेजला कळाल्यावर काय होईल? काय होणार नाही सर. तर चालेल सर, भेटू आपण. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही गेल्याच्या नंतर तो व्यक्ती आहे ना, डोक्यात मुंग्या आल्या पाहिजे, अरे काय मी कोणाला नाही म्हणलो, मी देवाला नाही म्हणलो काय? Yes. सर बघा, असं म्हटलं आता, भगवंताच्या मर्जीशिवाय सर झाडाचा पान हलत नाही. आणि भगवंताने तुम्हाला मला भेटवलंय. होऊ शकतं त्याची मर्जी असेल, तुम्ही मला 1 तासापासून ऐकताय, माझा डेमो बघताय. जर तुम्हाला इच्छाच नसती, तुम्ही माझा डेमो पण बघितला नसता, तुम्ही मला ऐकलं पण नसतं. कुठंतरी भगवंताला वाटतं की यार होऊ शकतं की यांना भेटव, एकत्र रिझल्ट येऊ दे. मग सर एवढ्या लोकांना रिझल्ट आले सर, ट्राय घ्यायला काय हरकत नाही. पण असो सर, शेवटी आपल्या प्रारब्धाच्या गोष्टी असतात. भेटू सर कधी पण. माझा नंबर सेव्ह ठेवा सर. तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तीला भेटून खूप छान वाटलं, खरंच छान वाटलं सर. तुमच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि नेहमी आमचे गुरु म्हणतात की कस्टमर कडून शिका. आणि तुमच्याकडून आज मला 4-5 गोष्टी खूप चांगल्या मिळाल्या. आणि तुमच्यासारखे चांगले व्यक्ती मला भेटले. निघून या. हो, ते म्हणून त्याने मी कोणाला नाही म्हटलो, काय माहिती, बरोबर ना? मी काय करायचो माहितीये का, एखादा व्यक्ती मला खूप छळायला लागला ना, खूप पिळायला लागला, मी उत्तर द्यायचो. आणि मी दमलो ना, तर मी शेवटी काय करायचो माहितीये का, आता मला माहिती गॅरंटीला माणूस घेणार नाहीये, तर मी काय करायचो माहितीये का, शेवटचं वाक्य काय वापरायचो माहितीये का, शेवटचं. आता मला वाटलं माझा स्टॅमिना संपला, मी काय करायचो, वा सर धन्यवाद, थँक्यू सर, येऊ मी, थँक्यू सर तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल, आणि थँक्यू सर तुम्ही मला नाही म्हणले. त्यानंतर का बरं? सर मी तुम्हाला प्रोडक्ट विकायला आलोच नव्हतो, मला ना ऍक्च्युअली दुसऱ्याला प्रोडक्ट विकायचं होतं, आणि त्याला मला त्याच्याकडे जायचं होतं, पण माझी प्रॅक्टिस झालेली नव्हती. मी म्हणलं एखाद्या व्यक्तीला बोलू, प्रयत्न करू, डेमो देऊ,
आणि मला असे व्यक्ती पाहिजे होते जे मला नाही म्हणणार आहे आणि त्यांच्याशी बरोबर मला काय करायचं, थोडंसं बोलायचं होतं सर. बरं झालं सर तुम्ही नाही म्हणले, माझी आता प्रॅक्टिस झाली, आता मला पुढच्याला जाऊन प्रोडक्ट विकता येणार आहे. थँक्यू सर. समोरचा माणूस कोमात गेला का नाही गेला, येस. मी बिनधास्त बोलायचो. बरं झालं सर तुम्ही नाही म्हटले. हा, पण हे बोलण्यासाठी काळीज लागतं बरं का. हा, समोरचं तुम्हाला खूप मोठं काळीजानं बोलावं लागतं, चेष्टा करता करता. चलो, तर अजून काय प्रश्न येतात त्याच्यातून? आता प्रश्न मॅडमने एक टाकला की काय होता, पैसे नाही आहेत. बरोबर ना, पैसे नाहीत, त्याला कसं उत्तर द्यायचं? तर आता बघा, इथं दोन प्रकारचे लोक आहेत. एक हे आजारी व्यक्ती, तो म्हणला पैसे नाहीये, आणि एक हे हेल्दी व्यक्ती पैसे नाहीये. तर पहिला आजारी व्यक्ती जर म्हणला पैसे नाहीये, त्याला कुठला तरी आजार आहे, तर त्याला कसं उत्तर दिलं पाहिजे? तर पहिलं त्याला उत्तर दिलं पाहिजे, सर बघा हरकत नाहीये, पैसे नाही आहेत सर, मला तुम्हाला साहजिक कळतंय आजारी व्यक्तीला, पण सर बघा तुमचा आजार जर मोठा असेल तर सर तुम्हाला पैसे मॅनेज करण्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही डॉक्टरकडे गेले सर, डॉक्टर तुम्हाला म्हटले 30,000 रुपये लागतील ऑपरेशनला, किंवा तुमचा खर्च आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीयेत, पण आजाराने तुम्ही त्रस्त आहात, तर सर तुम्ही 30,000 मॅनेज करणार, 30,000 मॅनेज करणार का नाही करणार? मग जर तुमचा आजार मोठा असेल आणि महत्वाचा वाटत असेल सर, तर मला असं वाटतं पैसे नाही तर पैसे मॅनेज करा. कारण उद्या याचं रूपांतर मोठ्या आजारात होऊ शकतं, आणि आज तुमच्याकडे प्रोडक्ट घ्यायला फक्त 2-3 हजार रुपये नाही आहेत, पण जर उद्या 20-30 हजार रुपये खर्च करायची वेळ आली तर काय करता सांगा बरं मला? सर बॉडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं सेल्समुळे आजार होतो, पेशींमुळं. ह्या पेशी अशाच डेड होत राहिल्या तर याचं रूपांतर मोठ्या आजारात जाऊ शकतं, आणि मोठ्या आजारात गेल्यानंतर काय किती पैसे घेऊन जाईल माहित नाही सर. असं म्हणतात कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी कधीच चढू नये, पण डॉक्टरची जर पायरी चढली ना सर तर खूप पैसे लागतात. सर आज साधं डॉक्टरकडे जा, डॉक्टर तुम्हाला म्हणतात ब्लड टेस्ट करा, रक्तलघवी चेक करा, सोनोग्राफी करा, सर 2-3 हजार रुपये त्यात निघून जातात. आणि त्यातून कळतं काय हो, फक्त निदान होतं की आजार आहे की नाही आहे. कधी कधी असं होतं एवढा टेस्ट करून पण रिपोर्ट काय येतो, नील येतो. हो, आणि कधी कधी कळतं याच्यात आजार आहे. मग सर टेस्टमध्ये फक्त कळतं आजार आहे की नाहीये, आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट सुरू होती, आणि ट्रीटमेंटमध्ये पण लवकर त्याला, मग नंतर पहिल्या ट्रीटमेंटमध्ये रिझल्ट येत नाही, मग दुसरा तिसरा असं करत करत सर वेळ लागतो. मला वाटतं सर पैसे नाहीये सांगून चालणार नाही, हे आजार तुम्हाला पुढे त्रास देऊ शकतो, पैसे मॅनेज करा तेव्हा होईल. मग त्यांना सगळं बरोबर आहे बरं का, पण आता पैसे मॅनेज करायला आहे ना, पैसे मॅनेज करायचे कुठून हा प्रश्न पडलाय. पण आपल्याला आहे ना कोणाला मागायची सवय नाही सर. हरकत नाही, शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही ठरवायचं मागायचे की नाही मागायचे. मी म्हणणार नाही, पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं सर. तुमच्या घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि त्यांना पोहे करायचे, आणि पोहे करण्यासाठी कोथिंबीर किंवा मिरच्या संपलेल्या आहेत, आणि भाजीवाल्याचं दुकान खूप लांब आहे, तर अशा वेळेला तुम्ही काय करता? काय करता तुम्ही अशा वेळेला? त्यांच्याकडून शेजारच्याकडून म्हणतो. शेजारच्याकडून कोथिंबीर किंवा मिरच्या उसने आणता, हम्म. बरोबर ना? येस. मग मला सांगा बरं, आपण 4 पाहुणे आल्यावरती 4 मिरच्या लोकांना उसने मागतो, कोथिंबीर उसने मागतो, एक वाटेभर शेंगदाणे उसने मागतो, वाटेभर साखर उसने मागतो. हा सर, त्यावेळेस आपला स्वाभिमान कुठं जातो सांगा बरं सर? करतो की नाही करत आपण? सर लहानपणी आपण एकमेकाचे काय केले, पुस्तकं उसने मागितले, कधी आपण 2 व्हीलर एकमेकाच्याकडून उसने घेतल्या. सर मी तर शाळेत पुस्तकं, सर मी मित्रांचे शर्ट पण घातले होते सर, फिरायला जाताना किंवा एक्झामला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना. मग सर आपण त्यावेळेस लाजत नाही सर, तिथं आयुष्याचं इश्यू आहे. का पैसे मॅनेज नाही करायचे सांगा बरं मला? याच्यावर बोलू शकता. दुसरा एखादा हेल्दी आहे आणि तो म्हणला माझ्याकडे पैसे नाहीये, बरोबर ना? सर बघा, माझं प्रोडक्ट घ्यायला सर खूप पैसे लागतात असं नाहीये, साधा तुमच्या 2-4 चहामध्ये सर माझं प्रोडक्ट येऊ शकतं. तुम्ही ठरवायचंय की तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची की नाही घ्यायची. सर मी सांगेन, नाही काही तर 90 दिवसाचा कोर्स तरी आमच्या प्रोडक्टचा करावा, जेणेकरून तुमची शरीराची एबीसीडी मेंटेन राहू शकते. तुमचं एअर एक ऍक्टिव्हेट राहील. काल तुम्हाला मी एबीसीडी समजवलं, तर एबीसीडी तुमची मेंटेन राहू शकते. तर माझी इच्छा आहे की खूप मोठ्या पैसे नाहीत, इन 2100 रुपयाचा प्रश्न आहे एका बॉटलच्या पाठीमागं,
छोटी घेतली तर सर 1600 रुपयाची घ्या, नो प्रॉब्लेम. पण ट्राय करा सर, घ्या. 1600 रुपये सर, तुमचा मोबाईल आहे सर, मोबाईल असा खाली रस्त्यावर पडला आणि फुटला, त्याच्यावरून ट्रक गेली, तर सर तुम्ही रडता को सांगा मला? तुम्ही दुसरा मोबाईल घेता का नाही घेता? की तुम्ही म्हणता आता पैसे नाही आहेत? सर लगेच तुम्ही दुसरा मोबाईल घ्यायला जाता, आणि पहिला जर 10,000 असेल ना, दुसरा तुम्ही 15,000चा घेता सर. का? गरज आहे म्हणून. सर जेवढं तुमची मोबाईलची तुम्हाला गरज आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त गरज सर आपल्या आरोग्याची आहे. आपल्या आरोग्याची आहे. सर काय होईल गॅरंटी नाहीये. सर आज आपण म्हणतो आपला मित्र काल चांगला होता, आज आपल्यात नाही राहिला. असे अनुभव ऐकले की नाही ऐकले बघा बरं सर. हा, गेलेत ना सर आपल्यातले लोक. काही लोकांकडे गडगंजा पैसा होता सर, पण तरी वाचू नाही शकले सर. हो, कित्येक लोकांकडे सर, मंत्री संत्री लोक, खूप पैसे होत सर, ऍक्टर लोक नाही वाचू शकले, गेले ना सर. आत्ताच एक ऍक्टर्स, काय नाव मला माहित नाहीये, आत्ता एक्सपायर झाले अटॅक येऊन. काय नाव होतं त्यांचं, का विसरलो मी, काही दिवसांपूर्वी. बघा सर, काय कधी येईल ना गॅरंटी नाहीये, कधी अटॅक येईल. सर काही लोकांना मिस कॉल येतो. पहिला काळ असा होता, मिस कॉल यायचा, थोडा थोडा छातीवर दबाव यायचा, अटॅक यायचा, आपण जायचो डॉक्टरला दाखवायचो, डॉक्टर म्हणायची हे टेस्ट करा, मग अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी आपण करायचो. पण आजकाल सर मिस कॉल येणं बंद झालं, डायरेक्ट लोकांना कॉल यायला, डायरेक्ट अटॅक यायला लागले. मग अटॅक सर तुम्हाला विचारून येतो का हो, तुमच्याकडे पैसे आहे का नाही आहे? अटॅक सर गरीब श्रीमंत बघून येत नाही, अटॅक कोणाला पण येतोय सर. मग मला सांगा ना, घ्या ना सर आरोग्याची काळजी, घ्या. सर शेवटी चाललंय कशासाठी? पैसे का कमवताय सर तुम्ही? आरोग्यासाठीच ना. आरोग्य नसेल तर आपण म्हणतो ना सर, सर सलामतो पगडी 50. हा सर, 3 महिन्याचा कोर्स 4,000 रुपयाचा, 4 ते 5,000 रुपयाचा प्रश्न आहे सर. 4-5 हजार रुपये सर ना मोबाईल येईल ना काय होईल सर. सर कपाळाचं कातडे सर, 4-5 हजार रुपये मॅनेज करा, पण आरोग्याची काळजी घ्या. मी एवढंच सांगाल. तुम्ही नाही म्हटले तर नो प्रॉब्लेम सर, पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं, काळजी घेणं. अशा खूप लोकांच्या केसेस झाल्या सर, आम्ही त्यांना बोललो होतो प्रोडक्ट घ्या, त्यांनी घेतलं नाही, आणि शेवटी त्यांना डॉक्टरकडे जाऊन 4-4, 5-5 लाख रुपये खर्च करावे लागले. आणि काही तर अशा केसेस आहे सर, खूप वाईट वाटतं सर. एक व्यक्तीला मी असंच प्रोडक्ट बद्दल बोललो, त्यांनी त्यावेळेस घेतलं नाही, पण नंतर सर त्याचा त्यांना असा मिस कॉल आला आणि कॉल आला, आणि त्यांना खूप सर आज त्या आयुष्यात राहिले नाही. कित्येक लोकांना आजारी पडले सर. तर माझी इच्छा आहे, 4-5 हजार रुपये मोठा गोष्ट नाहीये, मॅनेज करावं. अजून काय बोलू शकता सर? 2 प्रकारचे लोक असतात, एक पैसे आहेत आणि एक पैसे नाही आहेत. पैसे आहेत तर सर, पैसे आहेत तर बँकेत ठेवून सर तुमचे पैसे वाढायला किती दिवस लागतील सर? बँकेत पैसे डबल व्हायला ना सर काय लागतात? 10 वर्ष लागतात. हो, मग सर 10 वर्ष वाट बघितल्यावर पैसे डबल होणार आहेत. पण मला सांगा ना सर, ते पैसे आज तुमच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट केले, तर आरोग्य चांगलं झालं, तर सर तुम्ही नंतर तेवढे पैसे कमवायला तुमचं किती दिवसाचं काम आहे सर? खूप दिवस नाही लागणार सर. आज पैशापेक्षा महत्वाचं आरोग्य आहे. आणि दुसरं सर, पैसे नाही आहेत तर पैसे मॅनेज करू ना सर. पैसे मॅनेज करून सुरुवात प्रोडक्ट वापरू. पण गरज वाटतंय सर मला. आजार हा गरीब श्रीमंत, छोटा मोठा, वयस्कर, काळा गोरा पांढऱ्या, कुठल्या जातीचा धर्माचा बघून येत नाही सर. आजार कोणाला येतो, कुठं कसला पण येतोय. मग 2-4 उदाहरणं द्या आणि त्यांच्याशी बोला. क्लिअर झालं इथपर्यंत? येस येस सर. येस सर, येस. ओके. तरी तर कुणी टाकलं, अशा प्रकारच्या मार्केटिंग कंपन्यांची बरीच औषधं असतात, परिणाम काहीच नसतो, विश्वास कसा ठेवायचा? व्हेरी गुड सर. कुठल्या कुठल्या कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट वापरले आतापर्यंत? मग ते म्हणतील ही कंपनी, ती कंपनी, ती कंपनी. ओके. मग त्या कंपनीचा रिझल्ट नाही आला म्हणून तुम्हाला साहजिक आहे, तुम्हाला हे वाटू शकतं की आमच्या कंपनीचा पण रिझल्ट येणार नाही. नो प्रॉब्लेम सर, तुमचं असं होणं साहजिक आहे. पण जर सर त्या कंपनीशी तुम्ही आमच्या प्रोडक्टची कंपॅरिझन का करताय? का तुम्हाला असं वाटतं की त्याच्यासारखंच आमचं प्रोडक्ट असेल? 2-3 प्रश्नावर प्रश्न विचारा. नाही पण ते पण असंच होतं, आयुर्वेदिक होतं, ते पण असंच होतं, ते पण असेच बोलले होते. ओके सर, मला सांगा हो सर, 4 पायाचं प्रत्येक जनावर हे गाढ होत असतं का? नाही ना. काही गाय असतात, काही वाघ असतात, काही शेळ्या असतात. मग सगळेच गाढव असतात का हो सर? 4 पाय दिसले की आपण त्याला गाढव म्हणतो का? नाही ना. मग तुम्हाला कसं वाटतं ते असंच होतं म्हणून हे पण असंच असेल? नाही ना सर, फरक आहे. कुछ तो बढिया होगा. बघा माझा प्रोडक्ट किती भारी आहे,
बघा ते खराब होतं का काय मी याच्यावर बोलणार नाही, कारण मला कोणाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही. माझं किती चांगलं आहे मी तुम्हाला सांगू शकते. बघा याच्यामध्ये माझ्या प्रोडक्टमध्ये हे जबरदस्त प्रोडक्ट आहे. याच्या ओरॅक व्हॅल्यू एवढ्या एवढ्या, आपल्या प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन सांगा. याच्या ओरॅक व्हॅल्यू एवढ्या जबरदस्त आहे. याचा डेमो होतो, प्लस याचे रिझल्ट आहेत. माझ्याकडे रिझल्ट आहे दाखवायला, याला रिझल्ट आला, याला रिझल्ट आला, याला रिझल्ट आला, याला रिझल्ट आला. मी याच्या दमवर तुम्हाला सांगू शकते की माझं प्रोडक्ट चांगलं आहे, जबरदस्त आहे. शेवटी विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा तुमच्या हातात आहे. पण जर तुम्ही म्हटले की नाही रिझल्ट येणारच नाही, तर ह्या भीतीपोटी जर तुम्ही प्रोडक्ट वापरतच नाही, तर सर मग तुम्हाला ह्या आजारातून असंच जावं लागेल, पण तुम्हाला याच्यातून असाच त्रास होईल. सर आमची कंपनी ज्युनियन कंपनी, आमची कंपनीचे डॉक्टर ओपीडी आहे, आमच्या कंपनीचे ऑनलाईन काय आहे, आमच्या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, आमच्या कंपनीचं डॉक्टर सपोर्ट आहे, टेक्निकल सपोर्ट आहे. तुमचे रिपोर्ट्स आम्ही डॉक्टरांना दाखवू शकतो. आमचे कॅम्प चालतात, आमचं हे सगळं चालतं, लाईव्ह आमचं सगळं आहे. युट्यूबला टाका आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट, तुम्हाला असंख्य रिझल्ट बघायला मिळतील. मग एवढं क्लिअर कट पिक्चर आहे, तर मला सांगा सर एवढ्या लोकांना एवढे रिझल्ट आले तर तुम्हाला का नाही येणार? पण शेवटी प्रयत्न करणं सर आपल्या हातात आहे. पण हे भीतीपोटी जर तुम्ही म्हटले मी करणारच नाही, तर सर शेवटी त्याला इलाज काय? कित्येक गाड्या रस्त्यावर धावतात, ते उदाहरण परत द्या. बरोबर ना? हे तुम्ही करू शकता. सर तुम्ही एखादी क्रीम वापरताय बॉडीसाठी आणि तुम्हाला क्रीमने रिझल्ट नाही आला, तुम्ही काय करता? क्रीम बदलत राहता की नाही? जोपर्यंत रिझल्ट येत नाही सर आपण तोपर्यंत प्रयत्न करत राहतो. बरोबर ना? एखाद्या तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, तुम्ही काय करता? तुम्ही बदलत राहा, रिझल्ट घेत राहता. तुम्ही एक चप्पल घेतली, ती चप्पल तुम्हाला चावायला लागली, मग तुम्ही दुसरी ती बाजूला फेकता, दुसरी घेता, ती पण चावायला लागली, परत तिसरी घेता, ती पण चावायला लागली, चौथी घ्या. जोपर्यंत अशी एक चप्पल मिळत नाही, तुम्हाला कम्फर्ट मिळणार, तोपर्यंत तुम्ही चपला बदलत राहता. का तुम्ही म्हणता की आता मी बिगर चप्पलचं फिरणार आहे? सांगा बरं मला. जोपर्यंत आपल्याला सूट होणारा ब्रँड मिळत नाही तोपर्यंत आपण ट्राय घेतो का नाही? तुम्ही एक साबण वापरली, तुम्हाला सूट झाली नाही, तुम्ही दुसरा ब्रँड वापरता. तो ब्रँड सूट झाला नाही, तिसरा ब्रँड वापरता. तो ब्रँड सूट झाला नाही, चौथा ब्रँड वापरता. जोपर्यंत एखादा ब्रँड तुम्हाला असा सूट होत नाही तोपर्यंत सर आपण ब्रँड बदलत राहतो. की आता म्हणतो आता मला साबणाने आंघोळच नाही करायची, आता मला ना राखीने आंघोळ करायची, असं म्हणतं का हो सर? सांगा बरं मला. सर आपल्या हातात एकच आहे, सगळं भगवंताच्या हातात आहे सर. आपल्या हातात एकच आहे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे सर. मग का थांबायचं? आणि इन केस समजा रिझल्ट नाहीच आला, निगेटिव्ह विचार करूया, तर सर तुमचं असं किती रुपयाचं नुकसान होणार आहे? एक तर होणार नाही याचे चान्सेस खूप कमी आहेत, आणि जर झालंच तर सर असं किती रुपयाचं नुकसान होणार आहे? सर 4-5 हजार रुपये. बरोबर ना? सर आतापर्यंत 4-5 हजार रुपये तुमचे कुठं कुठं गेले सांगा बरं मला? गेले की नाही गेले? सर डॉक्टरच्या तपासण्यामध्ये गेले, मोबाईल हरवला तेव्हा गेले, हो. एखादं साडी खरेदी करायला गेले, ड्रेस खरेदी करायला गेले, आणि ती खरेदी केली आणि नंतर घरी 1-2 दिवस वापरले, नंतर तेच आवडलं नाही म्हणून त्यात गेले. असे तुमच्या कपाटामध्ये अशा साड्या नाही का हो? घेताना खूप आवडीने घेतल्या होत्या, पण आता घालत नाहीये, आता आवडत नाही, त्याची फॅशन गेली, असं झालं का नाही झालं? येस सर. मग त्यावेळेस तुम्ही कोणावर ब्लेम करता सांगा बरं मला? मोबाईल आवडीने घेतला, पण आता तो आवडत नाहीये. मोबाईल घेतला 50 हजाराला, आता विकला 10 हजाराला, 40 हजाराचा लॉस सहन केला का नाही केला? त्यावेळेस कोणावर ब्लेम केला? सर 5-10 हजारचं आपलं कुठं नुकसान होतं ना, कधी आपल्याला पण कळत नाही. हा नेहमी निगेटिव्ह विचार सांगितलं तुम्हाला, पण असा निगेटिव्ह विचार करून का सुरुवात करायची सांगा बरं मला? पॉझिटिव्ह विचाराने सुरुवात करा. आणि एवढं करून एखादा निगेटिव्ह बोलायला लागला तर सर मला असं वाटतं की हे प्रोडक्ट मी तुम्हाला दिलं नाहीच पाहिजे. आता का माहितीये का? तुम्ही आता कन्व्हिन्स होऊन जरी घेतलं, पण तुम्ही जर निगेटिव्ह थिंकिंगने घेतलं तर सर तुम्हाला रिझल्ट कधीच येणार नाही. तर मला असं वाटतं तुम्ही प्रोडक्ट नको घ्यायला सर. सॉरी सर, तुम्ही प्रोडक्ट घेऊच नका. कारण आहे ना, आम्हाला नेहमी बघा डॉक्टर पण काय म्हणतात, पेशंटने साथ दिली पाहिजे. आमचं औषध तेव्हाच लागू होईल जेव्हा पेशंटचे विचार चांगले असतील, आणि पेशंटचे विचार जर निगेटिव्ह असतील तर औषध पण साथ देत नाही. तुमचे विचार एवढ्या तुमच्या डोक्यामध्ये गणगण झाली, चुकीच्या गोष्टी गेल्यात, मे बी तुमच्या अनुभवामुळे, नो प्रॉब्लेम, मग तुमच्यावरती आमच्या प्रोडक्टचा रिझल्ट येणार नाही, चान्स खूप कमी आहे. आणि होऊ शकतो तुम्ही म्हणता प्रोडक्टमुळे रिझल्ट नाही आला, त्यापेक्षा मला असं वाटतं एक निगेटिव्ह रिझल्ट आमच्याकडे तयार होण्यापेक्षा तुम्ही प्रोडक्ट घेऊ नका सर. सॉरी सर, जाऊ दे, तुमच्यासाठी आमचं प्रोडक्ट बनलेलं
नाही. जेव्हा तुमचं मन म्हणन तुम्ही पॉझिटिव्ह होता तेव्हा आपण नक्की भेटू सर. पण पृथ्वी गोल आहे सर, पुन्हा इथंच भेटायचं असतं. चालेल? चालेल सर, भेटून खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. जेव्हा आपण परतलं पाणी पुन्हा सांगतो ढकलतो तेव्हा म्हणतो आता ट्राय करू. काही लोक विनाकारण छळतात. किती लोकांना वाटतं अशी उत्तर दिली तर लोक कन्व्हिन्स होतील. येस सर, येस. Yes, sir. होतास. मिलन मॅडम, तुमचं वाटतं तुम्हाला एवढं बोललं तर कन्व्हिन्स होऊ शकतात लोक? ग्रेट. अजून काय प्रश्न आहेत? आता तुम्ही मला विचारू शकता याच्या उपर वेगवेगळे प्रश्न. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. चालेल? चला, कोणाला अजून याच्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे तो विचारा. नॉर्मल हेच प्रश्न तुम्हाला फिरून फिरून येणार आहे, पण याच्यापेक्षा जास्त 2-3 प्रश्न येऊ शकतात. काय येऊ शकतो? साईड इफेक्टचा अजून एक प्रश्न मी सांगतो की सर आम्ही प्रोडक्ट घेऊ पण साईड इफेक्ट झाला तर म्हणायचं सर बघा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला सांगा सर, तुम्हाला ते एक नॉलेज असेल आतापर्यंत, म्हणजे तुमच्याकडं पर्यंत तर एक इन्फॉर्मेशन असेल सर की आतापर्यंत फूड सप्लिमेंटचे किंवा आयुर्वेदाचे असे मेजर साईड इफेक्ट झाले तुम्ही ऐकले का? तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असू शकतो, नाही ना सर? तर मग येणे कसे साईड इफेक्ट येईल सांगा बरं? हा एक फळांचा ब्लेंड आहे, याने साईड इफेक्ट झालेले नाही, येत नाही होणार. आणि आतापर्यंत आम्ही जेवढ्या कंपनी जेवढे प्रोडक्ट दिलेत 55 लाखापेक्षा जास्त, 57 लाखापेक्षा जास्त आमच्याकडे हॅपी कस्टमर आहेत. एवढ्याने आमचे प्रोडक्ट यूज केले. आमच्यापर्यंत आतापर्यंत कुठला साईड इफेक्टच्या अशा केस नाही आल्या. पण तुम्ही असं काय पाप केलं सर तुम्हालाच साईड इफेक्ट येईल सांगा बरं मला? सर भीती सोडा, बिनधास्त वापरावं, काय होत नाही. हो, हा, याच्यात काय असतात त्याचे गुड आणि बॅड सिम्पटम्स असतात. हे प्रोडक्ट घेतल्यावर थोडं मळमळू शकतं, थोडं हे होऊ शकतं, हे गुड सिम्पटम्स आहेत, कारण तुमच्या डेड सेल्स बाहेर पडायला सुरुवात होती. त्यामुळे बिनधास्त प्रोडक्ट वापरा, काय हरकत नाही. हा, पैसे अर्धे येतो, रिझल्ट आल्यावर बाकीचे पैसे येतो. ओके सर, तुम्ही म्हणता बरोबर आहे सर, प्रोडक्ट अर्धे येतो नंतर रिझल्ट आल्यावर देतो. किंवा दुसरं काय म्हणतात लोक, याच्यातच अजून एक प्रश्न असतो, पहिलं रिझल्ट पैसे प्रोडक्ट द्या, मग रिझल्ट येऊ द्या नंतर पैसे येतो, असा पण प्रश्न येतो का? Yes, sir. येस पहिलं येस. रिझल्ट येऊ द्या नंतर पैसे. पैसे देतो, तर त्याला काय बोलायचं? सर हसायचं थोडस, पहिलं हसायचं. सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पहिले प्रोडक्ट द्या, रिझल्ट आल्यावर पैसे येतो. सर तुम्ही असा प्रश्न काय विचारला मला? पहिले ते गोष्ट क्लिअर करू का सर? ह्या कंपनीमध्ये ही माझा इथं कारखाना नाही, इथं माझी फॅक्टरी नाही, हे प्रोडक्ट माझ्या घरात बनत नाही. हे प्रोडक्ट बनतं एका कंपनीमध्ये, आमच्या कंपनीमध्ये, आणि त्या कंपनीकडून मला पैसे देऊन प्रोडक्ट घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला द्यावं लागतं. मला फुकट प्रोडक्ट येत नाही, मला कंपनी उधार प्रोडक्ट देत नाही, मला कंपनी क्रेडिट प्रोडक्ट देत नाही. मी प्रोडक्ट घेतो आणि मग तुम्हाला देतो, आणि मी तुम्हाला प्रोडक्ट विकल्यानंतर मला याच्यावरती खूप पैसे मिळतात असं नाही सर. 100, 200, 300 रुपये तुम्हाला मला मिळतात फक्त, बरोबर? आता मला सांगा, हे 200-300 रुपयांनी माझी दिवाळी होणार आहे का दसरा होणार आहे सर? का ईद होणार आहे का माझा ख्रिसमस होणार आहे? काहीच नाही ना सर. हा, मग मला ह्या 200-300 रुपयात मला काय फायदा आहे? काय नाहीये सर. तुमच्याकडे आलो मी, पेट्रोल खर्च केला, तुमच्याशी बोलतोय, मला या पैशात इंटरेस्ट नाही सर, मला तुमच्यात इंटरेस्ट आहे, तुमच्या रिझल्टमध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला जर रिझल्ट आला तर तुम्ही मला 10, 20, 30 कस्टमर अजून देताल, मला त्यात इंटरेस्ट आहे. तुम्ही माझे पॉझिटिव्ह काय करता, पब्लिसिटी करता, त्यात इंटरेस्ट आहे. पण तुम्ही मला म्हणताय सर की नंतर पैसे येतो. सर नाही ना सर, हे पैसे प्रोडक्ट माझ्या घरात बनत नाही सर. पैसे द्यावं लागतं तेव्हाच प्रोडक्ट दिलं जातं सर. आमच्याकडे क्रेडिट नाही, उधारी नाही, काहीच नाही, कधीच नाही सर. हे क्लिअर कट आहे. आमचं प्रोडक्ट सोनं आहे सर, आणि त्यामुळं आम्ही सोनं सोन्यासारखाच विकतो. बरं, दुसरं मला एक सांगा सर, तुम्ही डॉक्टरकडे गेला असतात तर डॉक्टरला का असं म्हणलं असतात का, डॉक्टर आता अर्धे येतो, रिझल्ट आल्यावर नंतर देतो? मलाच का असं बोलता सर? मी डॉक्टर नाही म्हणून का? सर मी डॉक्टर नसेल, पण मी तुमचे एक वेल विशर आहे. मला तुम्हाला चांगलं रिझल्ट यावा हे वाटतंय. मी तुमचं चांगलं हितचिंतक आहे. वेल विशर्सला मराठीत काय म्हणतो? हितचिंतक आहे. तुम्हाला चांगलं रिझल्ट यावं मला असं वाटतंय.
तुमच्या मला या 200-300 रुपयामध्ये खरंच इंटरेस्ट नाही सर, कधीच खरंच नाही. मला तुमच्या त्या आजारपण बरं व्हावं, तुम्ही आरोग्य निरोगी राहावे, तुम्हाला चांगलं आरोग्य मिळावं यात इंटरेस्ट आहे. प्लीज सर, की नसेल ना तर नको नो का घेऊ. तुम्हाला सर डाऊट असेल ना सर, बघा आमचे गुरु नेहमी म्हणतात डाऊट आणि डिटेल्स हे 2 गोष्टी असतात. एक असतो डाऊट, एक असतो डिटेल्स. डाऊटचं रूपांतर डिटेल्स मध्ये करा आणि मग प्रोडक्ट घ्या. पण डाऊट मध्ये राहून, कन्फ्युजन मध्ये राहून प्रोडक्ट अजिबात घेऊ नका. भीतीपोटी, प्रेशर खाली अजिबात घेऊ नको सर. मला पण असं नाही की तुम्ही मला विकलंच पाहिजे, आणि तुम्हाला असं नाही की मीच आहे. तुम्हाला असंख्य ऑप्शन आहेत. तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे जाऊ शकता, तुम्ही दुसऱ्या ब्रँडकडे जाऊ शकता, तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. नो प्रॉब्लेम. ना मला घाई आहे ना तुम्हाला घाई आहे सर. मग का आपण असं याच्यात का गडबड करायची? जेव्हा तुमचं मन म्हणल की कॉन्फिडन्स आहे मला, बिनधास्त आता मी घेईल, त्यावेळेस घ्या सर, चालेल. जेव्हा लोक म्हणतात ना नंतर रिझल्ट येतो, अर्धे पैसे येतो, तर घाई करू नका. बिनधास्त नाही म्हणा. काय म्हणा? नाही म्हणा. पण असे उत्तर देऊन नाही म्हणा की ते कन्फ्युज झाला पाहिजे की आता दिल्याशिवाय पर्याय नाही. क्लिअर? नाही तर मग ठीक आहे आता अर्धे द्या, नंतर असं चूक. मित्रांनो एक लक्षात ठेवा, उधार प्रोडक्ट जिंदगीत विकायचं नाही. नाही विकलं गेलं तरी चालेल. नो, उधार पाधार करू नका. ओळखीचा असू द्या, पाळखीचा असू द्या. क्लिअर कट सांगा, सर माझ्या घरचं प्रोडक्ट नाही, मला पैसे द्यावा लागतं, प्रोडक्ट मिळतं. आणि सर मी जर तुम्हाला प्रोडक्ट दिलं आणि तुम्ही मला म्हणले नंतर पैसे येतो, तर होईल काय? माझ्याकडचं स्टॉक संपून जाईल आणि मला पुन्हा माल भरायला पैसे राहतील का? नाही राहणार सर. तुम्ही पैसे दिले तर मी पुन्हा बॉटल घेऊ शकतात, मी दुसऱ्याला विकू शकते, माझं दुकान बंद पडेल सर. तुमची इच्छा आहे का माझं दुकान बंद पडावं? तसं वाटत असेल ना तर सर तुमच्यामुळे माझं दुकान बंद करायची इच्छा आहे का तुमची? सांगा बरं मला. नाही ना सर. तर मग सर कशाला मला उधार पाधार मागता, का म्हणता? हे बोलू शकता. क्लिअर? क्लिअर झालं? प्रश्नाचं उत्तर कोणाचं होतं त्यांना क्लिअर झालं का? आरती मॅडम ओके. बोलावं लागेल आपल्याला. अजून काय बोलू शकता कोणी? येणे मी आमच्या डॉक्टरांना विचारून सांगतो. छान सर, नो प्रॉब्लेम. बिनधास्त डॉक्टरला विचारू शकता. उलट डॉक्टरला विचारलाच पाहिजे. नो प्रॉब्लेम सर. पण तुम्हाला असं का वाटतं डॉक्टरला विचारलं पाहिजे? मग ते साईड इफेक्ट झाला, हे काही झालं, ते काही झालं तर छान, हरकत नाही. पण आता तुम्हाला डॉक्टरांना 2 प्रश्न सांगतील, उत्तर देतील. एक डॉक्टर तुम्हाला म्हणतील घ्या, आणि दुसरं म्हणतील नका घेऊ. पण मी तुम्हाला सांगू का, नका घेऊ म्हणण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. नका घेऊ म्हणण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. डॉक्टर नाही म्हणलं तुम्ही घेणार नाही का? नाही. बघा पहिली तर गोष्ट बघा, हे प्रोडक्ट सप्लिमेंट आहे, आयुर्वेदिक आहे. आणि तुम्ही कुठल्या डॉक्टरला विचारला सर ऑलिओपॅथी की होमिओपॅथी की आयुर्वेदा? ते म्हणतील ऑलिओपॅथी. ओके सर, बघा होऊ शकतं तुमचे डॉक्टर म्हणू शकतात बिनधास्त घ्या, फळांचा ज्यूस आहे, आरके चांगलं घेऊ असं म्हणण्याचे चान्सेस आहेत, पण हे पर्सेंटेज खूप कमी आहे. पण होऊ शकतं ते डॉक्टर नाही पण म्हणतील, कारण ते ऑलिओपॅथी आहे. कारण आयुर्वेदाचं आणि ऑलिओपॅथीचं सर भांडण आहे पहिल्यापासून. हे एकमेकाचे दुश्मन आहेत. ऑलिओपॅथीचे बरेचसे डॉक्टर असे आहेत जे आयुर्वेदाला रिकमेंड करत नाहीत. मग तुमची इच्छा आहे सर काय करायचं. पण जर तुम्ही जर घेतलं तर फायदा होईल. पण साईड इफेक्ट असा काही नाही ना सर, काहीच नाहीये. मग उदाहरणं 2-3 सर एका व्यक्तीने घेतलं, ते पण मला असेच म्हटले होते. इथं थर्ड पार्टी स्टोरी वापरायच्या. ते पण म्हटले ते डॉक्टरला विचारून हे करतो. ते गेले, डॉक्टर त्यांना म्हणले नका घेऊ, त्यांनी आमचं प्रोडक्ट घेतला नाही. आणि झालं काय सर, त्यांचा आजार वाढत गेला. पण नंतर 3 महिने मला म्हटले चला तिकडून रिझल्ट येत नाही, तुमचं प्रोडक्ट वापरूनच पाहतो. आणि आमचं प्रोडक्ट वापरलं सर, आणि त्यांना 1.5-2 महिन्यामध्ये रिझल्ट यायला लागला. हो सर. मग काय करायचं तुमच्या हातात आहे. हा, जर तुमच्या मनामध्ये भीती असेल तर बिनधास्त डॉक्टरला विचारा, आणि डॉक्टर नाही म्हटले तर तुमच्या हातात आहे सर. जे कन्फ्युज असतात ना त्यांना ट्रस्ट येऊ द्या, नो प्रॉब्लेम, येऊ द्या. पण त्यांना हे क्लिअर करा डॉक्टर नाही म्हणण्याचे चान्सेस पण आहेत, आणि नाही म्हटले तर काय का नाही म्हणू शकतात हे पण समजा. दुसरं सर, कुठल्या डॉक्टरला वाटतं सांगा बरं माझं दुकान बंद पडलं पाहिजे? सर राहुल गांधी साहेब कधी मोदी साहेबांचा जय जयकार करू शकतात का? मोदी साहेबांनी खूप चांगलं केलं, गडकरी साहेबांनी खूप चांगले रस्ते बनवले, करू शकतात का? आणि मोदी साहेब कधी गांधी साहेबांचा कधी जय जयकार करू शकतात का? कधीच नाही सर. ते अपोजिट पक्ष आहे. ते एकमेकाला ऑब्जेक्शनच म्हणणार. काही चांगलं करू द्या त्याच्यावर नावच ठेवणार. ते त्यांचं काम आहे. जर चांगलं म्हणलं त्यांचा पक्ष बंद पडेल ना.
मग काय गॅरंटी सर ते म्हणतील जबरदस्त घ्या, चांगलं घ्या. ते तुमचा निर्णय आहे घ्यायचं की नाही घ्यायचं. कोणाच्या सजेशनवर चालणार नाहीये. क्लिअर? अजून काय प्रश्न आहे? विचार करून सांगते, नो प्रॉब्लेम. हरकत नाही सर विचार करून. पण सर विचार काय करायचा नेमकं? काय विचार करणार तुम्ही? प्रोडक्ट घ्यायचं की नाही घ्यायचं? सर मला का तुम्ही दुसऱ्याला कोणाला विचारणार आहे? सर मला सांगा, तुमचा दात दुखला तुम्ही कोणाकडे जाणार? लोहाराकडं की जनावरांच्या डॉक्टरकडं की दाताच्या डॉक्टरकडं? दाताच्या डॉक्टरकडे ना. मग ह्या प्रोडक्टचं नॉलेज कोणाला आहे सर? मला हे की दुसऱ्या कोणाला आहे? का तुमच्या घरच्यांना आहे? हे प्रोडक्ट घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकतो? तुम्हाला काय वाटतं? मी सांगतो चांगलं, मला नॉलेज आहे म्हणून मी सांगतो घेतलं पाहिजे. मग घ्या ना सर. विचार करायला असं आहे काय? मी तुमची किडनी घेतली का लिव्हर मागितलं का फुफ्फुस मागितलं सांगा बरं मला. मी म्हणलं का तुमची किडनी द्या आणि प्रोडक्ट घ्या. याच्यात असं काय आलं? विचार केला पाहिजे बाबा, खूप थिंकिंग केलं पाहिजे. हा मी तुम्हाला म्हणलं असतं 10 लाख गुंतवा, 10 लाखाचा प्रोडक्ट घ्यायचं, 20 लाखाचा. मी म्हणतो विचार करा. मी म्हणलं असतो 1 वर्ष विचार करा आणि मग प्रोडक्ट घ्या. मी म्हणलं काय सर 4-5 हजारचा प्रोडक्ट घ्यायचंय आणि जास्त जास्त 2100 रुपयाचं. त्यात काय एवढा विचार करायचा सांगा बरं. चला 1600 रुपयाचं. हा सर असं होतं का नाही? तुमच्या ध्यानीमनी नसतं. तुम्ही बाजारात जाता, तुम्ही गेले होते काय घ्यायला? साडी घ्यायला आणि गेले होते एक शर्ट घ्यायला आणि जाताना तुम्ही 2-4 प्रोडक्ट घेऊन आले. तिथे विचार करता का सांगा बरं मला? विचार कसला केला पाहिजे? बऱ्याच वेळेला काय होतं म्हणजे सर, आपण चांगल्या गोष्टीमध्ये विचार करत बसतो. लोक आहेत ना बघा, एखाद्याला तुम्ही म्हणले ना, यंग मुलं असतात, मुलाला बघा सिगरेट पिणं, दारू पिणं हे चुकीचं गोष्ट आहे. मग हे आई वडिलांना विचारून विचार करतात का? हे विचार करून घेतात का? किंवा आई वडिलांना विचारतात का? नाही. वाईट गोष्टींना सर लोक पटकन करून टाकतात आणि चांगल्या गोष्टीसाठी विचार करत बसतात. सर धीरूभाई अंबानीचे एक वाक्य आहे, मेरे डिसिजन में और ऍक्शन में कभी गॅप नाही रखता. मन म्हणतंय घेऊन टाका, नाही म्हणतात तर नो प्रॉब्लेम सर. पण का? तर माझी इच्छा आहे सर, विचार करण्यात मजा नाहीये. घ्या सर, असं काही मोठी गोष्ट नाहीये. खूप मोठा विचार केला पाहिजे, खूप मोठा प्रश्न नाहीये. आणि इन केस तुम्ही प्रोडक्ट घेतला आणि रिझल्ट नाही आला तर होतंय काय सर? 1600 रुपये काय कपाळाचं का? वारंवार कपाळाचं कातड, कपाळाचं कातड, कपाळाचं कातड. त्या 1600 रुपयाला 2100 रुपयाची किंमत कमी करा. आणि सर आहे तरी काय? मी तुम्हाला असं मागितलं काय सर? फक्त 1600. हो काय असं? जे तुमचं ब्लड टेस्ट करण्यामध्ये, रक्तलघ विकार चेक करण्यामध्ये, ते सोनोग्राफी करण्यामध्ये जाणार आहे, ते मी तुम्हाला म्हटलंय. मी असं खूप काही नाही मागितलं तुम्हाला. सोडा सर, पैसे कॅश आहे का ऑनलाईन आहे? 1 महिन्याचे घेता का 3 महिन्याचे घेता सांगा? 2-3 दिवस थांबा मग घेतो. हरकत नाही सर. 2-3 दिवस काय तुम्ही म्हणले 3 वर्ष थांबा, आपण 3 वर्ष थांबायला तयार आहे. 3 वर्ष, 5 वर्ष. पण आतापर्यंत खूप थांबलात ना सर. थांबून थांबून काय होणार आहे? थांबून थांबून काय होणार आहे? असं 3 महिन्याचं 3 दिवसाचं 3 महिने होतील, 3 महिन्याचे 3 वर्ष होतील. मग आयुष्य वाढत जातील. तर निर्णय घेऊन टाका. 2-3 काय होणार आहे? पैसे एक तर तुम्ही 2-3 दिवस का थांबा म्हणता? त्याचं कारण काय? एक तर पैसे आहेत किंवा पैसे नाही आहेत. पैसे आहेत तर विचार करायचा आहे. डोक्यात कन्फ्युजन आहे. काही कन्फ्युजन आहे का? प्रोडक्ट बद्दल, रिझल्ट बद्दल, ट्रस्ट बद्दल कोणाला विचारायचंय का? त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि नाही ना तर घेऊन टाका ना सर. दुसरं, पैसे नाही येत तर पैसे नाही तर मॅनेज करा ना सर. कशाला 2-3 दिवस घेता? बघा, हे प्रोडक्ट आज माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही जेव्हा हे माझ्याकडे प्रोडक्ट मागितलं तर होऊ शकतं हे प्रोडक्टचं शॉर्टेज पण येतं. पण जर तुम्ही मला मागितलं माझ्याकडे प्रोडक्ट नसेल तर आज माझ्याकडे अवेलेबल आहे, मी तुम्हाला देऊ शकते. तर नेक कामे देरे घेऊ. चांगल्या गोष्टीला विचार नाही केला पाहिजे सर. लगेच निर्णय घेतला पाहिजे. घेऊन टाका. हा मला सगळं समजलं. 2-8 दिवसांनी फोन करतो. हरकत नाही सर. सगळं समजलंय. 2-8 दिवसांनी फोन करता, नो प्रॉब्लेम. पण त्यावेळेस 2-8 दिवसांनी करण्यापेक्षा आजच का नाही सांगत? 8 दिवस का लावता? होऊ शकतं 2-8 दिवस म्हटले तुम्ही तर का बाबा 2-8 दिवस तुम्हाला का पाहिजे? 8 दिवस तुम्हाला का पाहिजे? का बाबा? तर काय नाही सर, 8 दिवस का पाहिजे? नाही, थोडा विचार केला पाहिजे. विचार करायला मग विचार करायला असं आहे काय? परत तेच प्रश्न, मी दिलेलं उत्तर. किडनी विकायची का लिव्हर मागितलं मी तुम्हाला. 8 दिवसांनी काय होणार आहे सर? असं काय वेगळं काय होणार आहे 8 दिवसांनी?
प्रश्न जो माणूस वेळ मागतो ना त्याच्या डोक्यात कुठला ना कुठला दुसरा प्रश्न असतो, त्या प्रश्नामध्ये त्याला घेऊन जा आणि त्याचं उत्तर द्या. क्लिअर? आधी डॉक्टरच्या गोळ्या चालू आहे, डॉक्टरना विचारून घेतो, सर आमचं फूड सप्लिमेंट आहे, डॉक्टरच्या गोळ्या चालू द्या, काय प्रॉब्लेम नाही, त्याच्या साईड बाय साईड तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही, बिनधास्त घ्या, काय नाहीये, ते साईड बाय साईड ते घ्या, आणि आमचा रिझल्ट यायला लागला की हळूहळू त्या औषधं कमी करा. काय म्हणतात, आम्हाला फळांचा ज्यूसचा त्रास होतो किंवा सूट होत नाही, ॲलर्जी होती. सर असं काही नाहीये, त्यांनी होती म्हणून येणे होईल त्याची गॅरंटी नाहीये. ट्राय करून बघा, याने काही होणार नाही. आतापर्यंत अशा काही ॲलर्जी लोकांना झालेल्या नाहीयेत, त्यामुळे ट्राय करायला काही हरकत नाही. उत्तर देऊ शकता. हे प्रोडक्ट उपवासाला चालतं का? श्रावण आहे, हो फळांचा ज्यूस आहे, फळं चालतात की नाही चालत? चालतात, बिंदास डेवलप घेऊ शकता. औषधाला कुठला उपवास विपास नसतो, ते रेग्युलर चालतात. हे औषध नाही तर अजून फळांचा ज्यूस आहे. ओके, अजून याच्यापेक्षा काही प्रश्न? का संपला स्टॅमिना तुमचा? विचारा विचारा. फूड सप्लिमेंटला माझा विरोध आहे, मी घेऊ शकत नाही. व्हेरी गुड, विरोध करा, भांडणं करा. विरोध केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला काहीतरी एक किडनी भगवंत जास्त येतील, एक लिव्हर जास्त येतील. हो, वा, किती छान गोष्ट आहे. कोणी कोणा लोकांचा विरोध करतं, कोणी चुकीच्या गोष्टीचा विरोध करतं, तुम्ही कोणी दारूचा विरोध करतं, हो कोणी हुंड्याचा विरोध करतं, तुम्ही फूड सप्लिमेंटचा विरोध करताय. व्हेरी गुड, खतरनाक सर, भगवत तुम्ही मला भेटले, वाह, अशी व्यक्तीच मला भेटले नाही. काय तुमचे पाय कुठे सर, ते कुठे, मला ते पाणी बिणी आणतो, पाय धुतो सर, मला अशी व्यक्तीच भेटले होते. व्हेरी गुड सर, असा विरोध करणारा माणूस मला पहिल्यांदा भेटला सर. व्हेरी गुड सर, छान, असा माणूस भेटला ना, बरं वाटलं सर. चलो नेक्स्ट वन सर. काही प्रश्न, काही ना काही लोकांना उत्तर, तुम्हाला वाटलं ना आता लय झालं, उत्तर द्यायचे नाही. गाढवाशी कुस्ती खेळले तर कपडे कोणाचे मळणार? जिंकलात तरी तुमचेच मळणार आणि हरलात तरी तुमचेच मळणार, बरोबर ना? येस. कधी कधी ठरवायचं कुस्त्या कोणाशी खेळायच्या आणि कोणाची नाही, बरोबर? सध्या पैसे नाही, त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलंय, याचं उत्तर ऑलरेडी मी दिलंय. ग्रेट. अजून काय? बघा, काही प्रश्न येतात, काही लोक लय छळायचा प्रयत्न करतात. तुम्हाला वाटलं ना हे आपल्या डिक्शनरीच्या बाहेरचं आहे, तर तुम्हाला काय करायचंय, सर तुम्ही विचारलेला प्रश्न खूप चांगला आहे आणि मी नवीनच या प्रोडक्टवरती काम करतोय, माझ्याकडे याचं उत्तर नाहीये, पण बरं झालं सर तुम्ही मला विचारलं, माझा अभ्यास थोडा कमी आहे ह्या प्रश्नाबद्दल, मी आमच्या गुरूंना, आमच्या सिनियरला मी विचारल आणि तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर दिला सर. तुमचा नंबर द्या, नाव द्या, आणि मी उत्तर, तुम्हाला छान वाटलं सर तुम्ही मला प्रश्न विचारला, द्या, टाटा बाय बाय करा, निघून या. हो, आणि तुम्हाला वाटलं उत्तर द्यायचं तर सिनियरला कॉल करा. थांबा, मी माझ्या सिनियरला कॉल करून विचारते, सर मी एका पेशंटकडे, एका व्यक्तीकडे आले होते, त्यांनी मला असा प्रश्न विचारला, याला काय बोलू सर त्यांना? दिलं तर व्हेरी गुड आहे, नाही दिलं तर टाटा बाय बाय करा. अडलंय का आपलं? नाही. काही प्रश्नाचे उत्तर नसतात. एखादा तुम्ही म्हणले पृथ्वी गोल आहे, तर तो कशावरून गोल आहे? मी पडलो का नाही? गोल आहे तर मी उलटा का नाही झालो? हो, मी उभा कस काय? कोणी म्हणतो पृथ्वी फिरती, बघा ना, सगळे आपण पृथ्वी फिरतो, मी पडत का नाही? मी सरळ का उभा आहे? काही प्रश्नाचे उत्तर नाही येत ना. तुम्ही म्हणले विज्ञान म्हणतंय, काय खरं विज्ञानी सांगितलंय कशावरून? हा, काही लोक कुठे घेऊन जातात, कुठल्या गावात जातात, त्या गावातून त्या गावात येतात, त्यामुळे उत्तर देत बसायचे. ज्याचा रिझल्ट आला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, यावर काय उत्तर द्यावं? तर रिझल्ट आले लोकांना, सर मी तुमचं बोलणंच करून देते ना, कॉन्टॅक्ट नंबर कशाला? लगेच एखादा नंबर घ्या, कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्यांचं बोलणं करून द्या, बघा सर असा रिझल्ट आला. म्हणजे बघा सर, तुमचा ट्रस्ट त्यांच्यावरती पण माझ्यावर नाहीये. व्हेरी गुड सर, चांगलं वाटलं मला, माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये. क्लिअर? तर हे प्रोडक्ट काय? ड्रग नाही. दिस प्रोडक्ट इज नॉट अ ड्रग और मेडिसिन अँड इज नॉट आयडेंटिड टू डायग्नोस, ट्रीट, क्युअर और प्रिव्हेंट एनी डिसीज और कंडिशन. का? बरोबर आहे सर. बघा, औषध विकण्याचा अधिकार आपल्याला नाहीये, ते डॉक्टरांना आहे. आपण कुठलं औषध देत नाही, आपण काय देतो? त्यांना प्रिकॉशन देतो, आजारी पडू नये म्हणून.
जर आपण ट्रीटमेंटवरच गेलो, ड्रग्सवरच गेलो, तर काय होईल? आपल्याला पर्टिक्युलर आजारीच पेशंट बरे करावं लागतील. आपलं प्रोडक्ट आजारी पडू नये म्हणून दिलं जातं, आणि म्हणून आपल्या प्रोडक्टच्या पाठीमागे लिहिलं आहे की दिस इज नॉट ड्रग, दिस इज नॉट मेडिसिन. कशाच्या पाठीमागं? आकाशवाणीच्या पाठीमागं. बरोबर ना? आपण सेल्सवर काम करतो, तर म्हणून हे आपण त्याला सांगू शकतो की सर हे फूड सप्लिमेंट आहे, आपल्याला विकण्याचा अधिकार मिळतो याच्यावरती. बरं, आता काही प्रोडक्ट आपले मेडिसिन आहेत, जसं तुम्ही बघितलं तर आपले जे इथिकल प्रोडक्ट आहे याच्यावरती लिहिलं आहे हे मेडिसिन आहेत, तसं आपण डॉक्टरच्या सल्ल्याने देऊ शकतो. तर तुम्ही बोलू शकता. ओके, अजून काय प्रश्न असतील? अजून काय आहे कोणाकडे अजून शिल्लक काही? टँकर खाली करायचंय? संपलं का? मग आता जर प्रश्न संपले असतील तर मग तुम्ही लय मोठा आता बिझनेस करू शकता आजपासून. किती लोकांना वाटतं सर आता उत्तर देऊ आम्ही? बघा, उत्तर देताना एकच Yes, sir, yes. करायचं, हटायचं नाही मित्रांनो. काय करायचं? हटायचं नाही. लोकांचे प्रश्नाची उत्तर देत राहा, बोलत राहा. आणि असं वाटलं डोक्याच्या वरती चाललंय तर टाटा बाय बाय करा. मनातल्या मनात काय म्हणायचं? चलो नेक्स्ट वन. नोचा अर्थ काय यायचा माहितीये का? नो म्हणजे कॉमात जाणे नाही. नो म्हणजे दुकान बंद करणे असं नाही. नो म्हणजे नेक्स्ट वन. एन फॉर नेक्स्ट, ओ फॉर वन. चला पुढच्या घरात चला, पुढच्या माणसाला भेटा. बरोबर? बघा, तुम्ही साड्याच्या दुकानात गेले, कधी कधी तुम्ही 50 साड्या उचकताना आता म्हणता मला नाही घ्यायचं, मग तो व्यक्ती दुकान बंद करून मोकळा होतो का? नाही. त्याला माहिती आहे दुसरा कस्टमर आला का तो परत हसून म्हणतो या सर, वेलकम सर, या मॅडम, या ताई, लगेच हसून बोलतो. त्यामुळे एखादा नाही म्हटला की नाराज होऊ नका, लोकांशी बोलत राहा. पण लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवा, संपर्क ठेवा. काही लोक पहिल्या याच्यात नाही घेणार, पण फॉलोअप मध्ये घेतील, संपर्कात घेतील. तो आता कॉन्टॅक्ट घ्या, संपर्क राहा, त्यांच्याशी गोड बोला, संपर्क राहा. सर जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस मला कॉन्टॅक्ट करा सर, आपण बिंदास घेऊ. काय बोल, काही लोक लगेच घेत नाहीत, पण 4-8 दिवसांनी त्यांना वाटतं, किंवा तुमचे स्टेटस बघून त्यांना असं वाटतं की आता प्रोडक्ट घेतलं पाहिजे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं? येस सर. हा. तर चलो, मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेत मी, आणि तुम्ही याला घेऊन तुम्ही आता मार्केटमध्ये उतरू शकता. तर डन आता. तर माझी एवढीच इच्छा आहे. Yes, sir, yes, done. बघा, मन त्यांचा कट ऑफ आहे, आता टार्गेट चालू आहे. 1 मिनिट. तर इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? तर माझी इच्छा आहे, अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो, युट्यूबला माझे व्हिडिओ आहेत, प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे ते वाचा, ऐका. कधी कधी एकदा ऐकून होत नाही. गाणं तुम्ही पाठ करून, गाणं तुम्ही लिहून पाठ करून तुम्ही गाणं म्हणता का? कधी कधी ऐकून आपलं पाठ होतं. बरोबर ना? त्यामुळे बिनधास्त काय करा, ऐका. कुठं जायचं ना ऐका, प्लॅन रोज 2-2 प्रश्नाचे उत्तर ऐका. तुमचं ते पाठ होऊन जाईल आणि तुम्ही पण बिनधास्त उत्तर देऊ शकता. तर चलो, तुम्ही उत्तर देऊन मोठं काम करणार यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील.